चलो तर सुरुवात करूया आजच्या या आपल्या सेशनला आणि नेहमीप्रमाणेच क्वेश्चन आन्सर पासून. सो पहिला प्रश्न, काल आपण जे एकमेव समाजसुधारक अभ्यासलेलो होतो, महत्वाचे परीक्षाभिमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची काही विधानं या ठिकाणी दिले आहेत. आणि पहिला क्वेश्चन तुमच्या समोर, विधानं रीड करा आणि काय आन्सर असेल चला ओळखायचं आपल्याला. ओके, तर प्रश्न, खालील विधाने तपासा. अ ब अशी दोन विधानं आहेत. अविधान आहे, स्वतंत्र प्राप्तीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री तसेच कायदा मंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काम पाहिले. ब विधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समाज समता संघाचे सीताराम शिवतरकर हे सचिव होते. पर्याय क्रमांक 1 अ बरोबर, पर्याय क्रमांक 2 ब बरोबर, तिसरा पर्याय अ आणि ब बरोबर, चौथा आहे अ आणि ब चूक. चलो, फक्त पर्याय क्रमांक मेन्शन केला तरी चालेल, आपला वेळ वाचायला अधिकचा. तुम्हाला टायपिंग करायला जास्त हे करू नका. अ बरोबर ब बरोबर म्हणण्यापेक्षा 2 3 4 1 2 3 4 जे आहे ते. यस योगेश सांगा. दोन विधानं दिलेली आहेत काल जे आपण समाजसुधारक अभ्यासलेलो होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विषयीचे दोन विधानं. त्यातून आपल्याला कोणतं बरोबर कोणतं चूक हे ओळखायचं आहे का दोन्ही बरोबर दोन्ही चूक हे ओळखायचं आहे. यस वैभव, यस योगेश 3 दोन्ही बरोबर. ओके ओके, वैभव यांनी 4 हे उत्तर सांगितलेलं आहे. यस, बाकीचे उत्तर द्या, बरेच जण लाईव्ह आहेत. चला पटापट आन्सर द्या. यस आशिष 2 ब बरोबर. ओके, काल आपण अभ्यासलेला आहे, ऐकले तुम्ही. परत एकदा जर कोणी लाईव्ह लेक्चर अटेंड केला असेल म्हणजे त्याच्यानंतर परत एकदा पाहिलं असेल त्याचं रिव्हिजन म्हणून तुम्हाला नक्कीच ते आठवत असणार आहे की काय विधानं होती आणि आपण काय ते आन्सर पाहिले. यस त्रिंबक 3. ओके, पाहूया विधान आता. तर स्वतंत्र प्राप्तीनंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री कुठे होते? पाहिलं आपण 1942 ते 46 कुठं? व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात. ठीक आहे, मग इथे होते का मजूर मंत्री? आपण काय उल्लेख केला? दोन्ही म्हणलेले आहे. इथं फक्त कायदा मंत्री होते, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. नेहरूच्या मंत्रिमंडळामध्ये कायदा मंत्री. आठवला थोडंफार? आठवतंय का? येते का लक्षात? पहिलं 1942 ते 46 पहिल्यांदा काय होते? मजूर मंत्री. आपण हे मेन्शन केलं होतं. आणि त्यानंतर सॉरी 1947 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कायदा मंत्री. ठीक आहे, हे लक्षात घ्या. पुढं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समाज समता संघाचे सीताराम शिवतरकर हे सचिव होते का? नाही. बरोबर. बहिष्कृत हितकारणी सभा 1924 यामध्ये सटेलवाड अध्यक्ष म्हटलं आपण. बरोबर. कार्यकारी अध्यक्ष, कार्यकारी मंडळावरती अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सेक्रेटरी म्हणून काम केलेलं होतं त्या ठिकाणी सीताराम शिवतरकर. समाज समता संघाचे बहिष्कृत हितकारणी सभा 1924 मध्ये स्थापन झालेलं, त्यामुळे हे देखील चुकीचं आहे. त्यामुळे दोन्ही विधानं चुकीचे असल्या कारणाने इथे मला वाटतं वैभव यांचं उत्तर बरोबर आणि आत्ताच अलीकडे प्रदीप यांनी मेन्शन केलं होतं. पर्याय क्रमांक 4 आलं लक्षात? पर्याय क्रमांक 4 दोन्ही विधानं या ठिकाणी दिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची चुकीची आहे. हे लक्षात घ्या, करेक्शन करून घ्या आणि पुन्हा एकदा रिव्हिजनकडे अधिकचा भर द्यायचा आपल्याला. लक्षात घ्या. नेक्स्ट वन, पुढील प्रश्न. 2-3 प्रश्न घेतलेत जस्ट सरावाचा भाग म्हणून. पीवायक्यू तर आहेतच, आपण पाहतो, त्याचबरोबर सराव प्रश्नही. सेकंड वन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मूकनायकचे पहिले संपादक म्हणून कोणी काम पाहिले? पर्याय क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय क्रमांक 2 ज्ञानदेव घोलप, पर्याय क्रमांक 3 पांडुरंग भटकर, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. चला काय असेल आन्सर? पुढील प्रश्न, कोण होते मूकनायक चे पहिले संपादक? सांगा. वन लाईनर क्वेश्चन, इथे थोडस स्पीडली उत्तर द्या म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. यस वैभव, आठवतंय? कोणामध्ये कन्फ्युजन होते? कोणत्या दोन नावात? ज्ञानदेव घोलप हे दुसरे संपादक होते. ठीक आहे, दुसरे संपादक या मूकनायकचे. आणि पांडुरंग भटकर हे
पहिले संपादक होते. ठीक आहे, पहिले संपादक. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. पर्याय क्रमांक 3 पांडुरंग भटकर मूकनायकचे पहिले संपादक. ठीक आहे, ते दोन व्यक्तीमध्ये कन्फ्युजन झालं असेल तर दुसरे मेन्शन केलं होतं आपण, त्या दोघांचे नाव हे दिसतं आपल्याला, सर्वांनी ते नोट करायचं आहे. पांडुरंग भटकर, यस आशिष अगदी बरोबर, करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 3. सर्वांनी ते नोट करा, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट वन, पुढील क्वेश्चन. काल बारकाईने लक्ष देऊन लेक्चर ऐकले आणि फास्टली काही नोट डाऊन केला असेल, लक्षात असेल तर तुम्ही या ठिकाणी प्रश्नांची उत्तर देऊ शकता. ओके, नाहीतर मग ते परत गडबडलं जाईल. सो रिव्हिजन, परत व्यवस्थितरित्या लक्षपूर्वक ऐकणं, नोट करणं हे महत्वाचं. तिसरा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खाली दिलेली अचूक विधाने, खाली जी विधान दिलेले त्यातील अचूक विधान किंवा विधाने निवडायचे. अ ब क. अचूक म्हणजे चुकीचं नसलेलं, बरोबर असलेलं योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. ओके, ते लक्षात घ्या आधी आणि यानंतर उत्तराकडे आपलं विधानाकडे आपण जाऊ. अविधान, बॉन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1924 दरम्यान काही काळ कोलकाता उच्च न्यायालयात वकिली केली. ब विधान, उत्तर मुंबई मध्य राखीव मतदारसंघातून नारायण साधोबा काजरोळकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. क विधान, मुंबईतील सिडनेहॅम महाविद्यालयात अर्थशास्त्र हा विषय ते शिकवायचे. पर्याय क्रमांक 1 अ ब क तिन्ही बरोबर, अचूक, योग्य. का, ब आणि क. तिसरा आहे अ आणि ब आणि चौथा आहे फक्त ब, फक्त ब. ओके, यस सांगा उत्तर. यस वैभव, हिस्ट्री भारी शिकवता सर तुम्ही, थँक्यू. चला, काय असेल उत्तर. तिसरा प्रश्न एक सराव प्रश्नाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतलेला होता आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असेल या ठिकाणी आशिष आणि हलचल असं नाव दिसतंय. यस बरोबर, मी बरोबर रीड केलं असेल तर मला करेक्ट करा. ठीक आहे, सेकंड उत्तर, सेकंड पर्याय जो ज्यांनी उत्तर दिलेलं आहे या प्रश्नाचं बरोबर आहे. तुम्ही योगेश फक्त ब म्हटलेलं आहे, फक्त ब, फक्त ब. मग इथे कोणता विषय शिकवायचे आठवत? हा, जर्मनीमध्ये बॉन विद्यापीठ होतं. हा, सिडनेहॅम कॉमर्स विद्यालय मुंबईत. ओके, चालेल. चला तर बघा, ज्यांनी उत्तर 2 दिलेले त्यांनी करेक्ट म्हणजे बरोबर, आणि ज्यांचं चुकलेलं असेल किंवा ज्यांनी अद्याप उत्तर दिलं नाही, फक्त उत्तर जाणून घ्यायचं असेल तर ते देखील नोट करू शकता. पहा, बॉन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण त्यांनी पूर्ण केलं, बरोबर, ठीक आहे. मात्र 1924च्या दरम्यान काही काळ कोलकाता उच्च न्यायालयात वकिली केली का? नाही. सो कुठे? मुंबई उच्च न्यायालयात त्याने वकिली केली. करेक्शन केलं आपण, कलकत्ता नाही, त्यामुळे अचुकीचं. उत्तर मुंबई मध्य राखीव मतदारसंघातून हे बरोबर. नारायण साधोबा काजरोळकर एकेकाळी त्यांचे सहकारी होते. काँग्रेस पक्षाकडनं त्यांनी यांचा पराभव केलेला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्यामुळे हे विधान इथे बरोबर म्हणजे आपल्या उत्तरात आहे. त्यानंतर मुंबईतील सिडनेहॅम या महाविद्यालयातील अर्थशास्त्र हा विषय ते शिकवायचे. ब आणि क बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आलं लक्षात? ते नाव असं जराच कन्फ्युज झालं असणार आहे. म्हणजे एक तर बॉन विद्यापीठ, लंडन विद्यापीठ, परत सिडनेहॅम नाव दिसतंय बाहेरचं, त्यामुळे ते बाहेर देशातलं किंवा अमेरिकेत, कोलंबिया तिकडे कुठलं तरी असेल, अमेरिकेमध्ये किंवा मुंबईमध्ये, किंवा सॉरी अमेरिकेत, मुंबई किंवा लंडन मध्ये, इंग्लंडमध्ये म्हणा किंवा जर्मनीमध्ये, असं ते सिडनेहॅम नावावरनं कन्फ्युज झाला असावं, पण ठीक आहे. ओके, चालेल. या स्वप्नील, हॅलो, वेलकम, स्वागत सर्वांचंच. क्लिअर? चला, तर अशा प्रकारचे काही क्वेश्चन या ठिकाणी आपण थोडेसे घेतले होते सराव प्रश्नाच्या माध्यमातून. काल फक्त एकमेव थोर समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची माहिती आपण कालच्या भागात घेतलेली होती. यानंतर आज आपण नेक्स्ट समाजसुधारक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. पुढील समाजसुधारक हे क्वेश्चन आन्सरच्या नंतर, यस, नेक्स्ट वन राजर्षी शाहू महाराज. ओके, एक महत्वाचे समाजसुधारक. आणखी एक त्यांच्याविषयीची माहिती या ठिकाणी आपण घेऊया. राजर्षी शाहू महाराज 1874 ते 1922 हा त्यांचा कालावधी, आणि एकूणच समाज सुधारण्यासाठी केलेलं कार्य परीक्षाभिमुख म्हणून आपल्याला, कारण परीक्षेकरिता ते आधी अत्यंत महत्वाचं असल्या कारणाने ते आपल्याला नोट करावायचं आहे. पहा, तर शाहू महाराजांचं जे उल्लेख किंवा वर्णन करीत असताना खऱ्या अर्थाने समाजातील सर्व वर्गांना आपल्या सोबत एकत्र घेऊन जाऊन
त्यांची प्रगती व्हावी आणि सर्वांनीच एकत्रितरित्या त्या ठिकाणी या परत इथेही शिक्षण हा महत्वाचा भाग राहिलेला आहे, तर शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांनी आपली प्रगती साधावी यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्याला अविरतपणे प्रयत्न केल्याचं दिसतं. आणि याचबरोबर म्हणजे फक्त एक कुठला घटक नाही, कुठला वर्ग वगैरे नाहीये यांनीच पुढे गेलं पाहिजे असं नाही, तर सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे आपण असं त्यांचा उल्लेख करू आणि सर्वांनीच त्या माध्यमातून शिक्षण घेतलं पाहिजे हे नुसतंच बोलून राहिले नाही, तर ते त्या पद्धतीनं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळेच लक्षात घ्या, त्यामुळेच राजर्षी शाहू महाराज एक आपल्याला एक वेगळं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि एक घटना त्यांच्या आयुष्यातील कलाटणी देणारी ठरली त्यांना. आणि त्यानंतर मात्र ते खऱ्या अर्थाने समाज सुधारणेकडे वळले आणि सर्वांनाच समान न्याय हक्क मिळावा यासाठी त्या अविरतपणे झटल्याचं आपल्याला दिसतं. याचबरोबर राजश्री याकडे पहिल्यांदा येतो मी. राजश्री म्हणजेच काय थोडक्यात, तर लोकांचा राजा ज्यावेळेस कानपूर या ठिकाणी उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी कुर्मी क्षत्रिय परिषद आयोजित केली गेली होती आणि या परिषदेमध्ये राजांना त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणजे आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांच्या भाषणानं त्या ठिकाणची जनता प्रभावित झाली आणि त्यामुळे त्यांना राजर्षी ही म्हणजे त्यानंतर राजर्षी या नावाने ओळखलं जाऊ लागलं. आणि आज आपण पाहतो की राजर्षी शाहू महाराज असा त्यांचा उल्लेख होतो. राजर्षी म्हणजेच लोकांचा राजा हे आपल्याला लक्षात घ्यायचंय. त्यांचं जे कार्य आहे म्हणजे सर्वप्रथम सुरुवातीपासून आता जाणून घेऊ थोडक्यात महत्वपूर्ण त्यांच्या कार्याचा आढावा. तर 26 जून 1874 या वर्षी कोल्हापूर कागलच्या घाटगे घराण्यात त्यांचा जन्म झालेला होता. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन जो आहे लक्षात घ्यायचंय, थोडस कन्फ्युजन जे होतं ते तिथं दूर होणं गरजेचं आहे, त्यामुळे मी पहिलंच क्लिअर करतो. 26 जून हा जो दिवस आहे तुम्हाला करंट अफेअर्स मध्ये देखील दिनविशेषसाठी ते महत्वपूर्ण ठरेल किंवा राजांच्या विषयीचा क्वेश्चन आला तर लक्षात ठेवायचं आपल्याला. तर 2 दिनविशेष आहेत जे की सामाजिक न्याय दिन म्हणून ते साजरे केले जातात. एक सर्वप्रथम लक्षात ठेवायचं आहे, सामाजिक न्याय दिन महाराष्ट्र शासनाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन किंवा जयंती ही सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते, लक्षात घ्या. याचबरोबर अलीकडेच फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण पाहिलं म्हणजे लास्ट मंथ मध्ये, तर 20 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात घ्या, कन्फ्युजन नको. परत एकदा क्वेश्चन मध्ये आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन असा उल्लेख केला असेल, लगेच सामाजिक न्याय दिन म्हणलं की मोस्टली आपल्याला माहिती असतं राजर्षी शाहू महाराज, त्यामुळे ते आपण जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक असा उल्लेख असायचा ते लक्षात असू द्या. 20 फेब्रुवारीला तो जागतिक सामाजिक न्याय दिन किंवा आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. शाहू महाराज यांच्याबद्दलची 3 घटना लक्षात ठेवायला सोपं. एक पहा, 1874 या वर्षी त्यांचा जन्म, ठीक आहे. बरोबर 10 वर्षांनी 1884 समजून घेऊ आपण, त्यांचं म्हणजे जे नाव आहे मूळ नाव त्यांचं यशवंत हे होतं. ओके, लक्षात घ्या, यशवंत हे त्यांचं मूळ नाव होतं पहिल्यांदा. त्यानंतर 1884 बरोबर 10 वर्षांनी त्यांचं नाव शाहू हे ठेवण्यात आलं. म्हणजे घटनाक्रम जाणून घेत असताना लक्षात ठेवायला सोपं, 10 वर्षाच्या फरकाने असल्यामुळे. आणि 1894 या वर्षी राज्याभिषेक त्यांचा झालेला आहे. ओके, राज्याभिषेक झालेला आहे. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर त्या ठिकाणी असलेले लॉर्ड हॅरिस. ओके, कोणाच्या उपस्थितीत किंवा त्यावेळेस कोण गव्हर्नर होते हे लक्षात घ्यायचं आपल्याला, तर लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक 1894 या वर्षी झालेला होता. मूळ नाव यशवंत होतं. शाहू महाराज हे नाव ज्यावेळेस त्यांचा म्हणजे जन्म 1874 या वर्षी झालेला होता, त्यानंतर चौथे शिवाजी राजे जे होते तर त्यांच्या पत्नी आनंदीबाई साहेबांनी त्यांना दत्तक घेतलेलं होतं. दत्तक घेतल्याच्या नंतर 1884 या वर्षी शाहू हे नामकरण झालं आणि पुढं मग आपल्याला दिसून येतं त्यांच्या आईचं नाव राधाबाई साहेब. ओके, मूळ नाव आईचं नाव राधाबाई साहेब, त्यांना दत्तक घेतल्याच्या नंतर शाहू हे नामकरण कोणी केलं, आनंदीबाई साहेबांनी. आणि विवाह 1891 मध्ये कोणाशी झाला, लक्ष्मीबाईंशी. या 3 म्हणजे महिलांच्या बद्दलची माहिती असताना आपल्याला लक्षात व्यवस्थित ठेवायचं, कन्फ्युजन व्हायचं नाही. कारण आनंदीबाई साहेब, राधाबाई साहेब आणि त्याचबरोबर लक्ष्मीबाई साहेब हे नेमके कोण, आई कोण, पत्नी कोण, दत्तक घेऊन नाव कोणी ठेवलं, यात बऱ्याचदा कन्फ्युजन होतं रिव्हिजन अभावी, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. तर राधाबाई हे त्यांच्या आईचं नाव, याचबरोबर आनंदीबाई साहेबांनी त्यांना शाहू हे नाव दिलेलं होतं आणि 1891 या वर्षी त्यांचा विवाह झाला होता आणि त्यांच्या पत्नींचं नाव लक्ष्मीबाई हे लक्षात ठेवायचं आपल्याला, ठीक आहे. हे महत्वाचे हा भाग असल्यामुळे क्लिअर केलेलं आहे. आणि लक्षात ठेवायला एक सोपं, 10 वर्षांनी शाहू हे नाव ठेवलं गेलं 84 ला आणि बरोबर 10 वर्षांनी 94 या वर्षी राज्याभिषेक त्यांचा आपल्याला झाल्याचं दिसून येतं लॉर्ड हॅरिस मुंबईचे गव्हर्नर यांच्या उपस्थितीमध्ये. यानंतर शाहू महाराजांचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. मोस्टली जागतिक इतिहासाचा अभ्यास त्यांनी केलेला होता, जगाच्या इतिहासाचा अभ्यास त्यांनी केला होता. शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर
1899 ते 1901 या दरम्यान जी घटना घडली ती मात्र त्यांना स्वस्थ बसू देणारी नव्हती आणि त्यामुळं ते खऱ्या अर्थाने समाज सुधारण्याकडे वळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पहा, जे वेदोक्त प्रकरण म्हणतो आपण, वेदोक्त प्रकरण काय तर पुराणोक्त आणि वेदोक्त असे दोन प्रकारचे मंत्र उच्चारले जातात. वेदोक्त म्हणजेच काय तर थोडक्यात ऋषीमुनी वगैरे यांच्याकरिता ते मंत्र असतात. यासाठी तुम्हाला म्हणजे विशिष्ट वर्गात म्हणजे उच्च वर्गात असणं गरजेचं आहे आणि ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आपले जे वेद आहेत त्या माध्यमातून ते अवघडचे असतात. लक्षात ठेवायला सोपं नाही ते आणि ते म्हणजे एकदम थोडक्यात आपल्या भाषेत समजायचं म्हणजे अगदी उच्च प्रभू लोकांना ते म्हटलं जातं पूजा अर्चेच्या वेळेस. त्यामुळे हे वेदोक्त प्रकरण राजांना स्वस्थ बसू देणारं ठरलं नाही आणि म्हणूनच ते समाज सुधारण्याकडे वळले. काय प्रकरण आहे तर थोडक्यात ज्या वेळेस पूजा अर्चा करायची होती तर पूजा अर्चा करण्याच्या वेळेस राजांच्या लक्षात आलं की जे भटजी आहेत म्हणजे नारायण भटजी जे होते तर त्यांनी काय केलं, पुजारी जे होते तर त्यांनी पूर्णोक्त मंत्र म्हणजे त्यांनी स्नानही केलेलं नव्हतं, स्नान न करता डायरेक्टली मंत्र उच्चारायला सुरुवात केली. हे राजाच्या निदर्शनास आलं आणि त्यांना असं वाटलं की मग हे वेदोक्त मंत्र आपल्याला का म्हणत नाही, ते पूर्णोक्त मंत्र आहेत, उच्चारले जात आहेत आपल्याकरिता. त्यामुळे त्यांनी ते त्याच्या निदर्शनास आल्याच्या नंतर राजांनी काय केलं की वेदोक्त तुम्ही मंत्र का म्हणत नाहीये. नारायण भटजी यांना जे उच्चार त्यांनी विचारलं गेलं, त्यांनी सांगितलं की हे वेदोक्त मंत्र जे आहेत तर म्हणजे पूर्णोक्त मंत्र हे शूद्र समाजातील आहेत आणि त्यामुळे राजाने सांगितलं त्यांना की मी क्षत्रिय आहे त्यामुळे माझ्यासाठी तुम्ही वेदोक्तच मंत्र उच्चारणं गरजेचं आहे, परंतु ते समाज तुम्हाला क्षत्रिय मानत नाही त्यामुळे तुम्ही शूद्रच आहात. अशा प्रकारचं नारायण भटजीकडनं स्टेटमेंट आल्याच्या नंतर मात्र राजांना ते स्वस्थ बसू देणार नव्हतं आणि त्यानंतर मात्र त्यांनी मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचा निर्णय आपल्याला घेतल्याचं दिसतं. या वेदोक्त प्रकरणानंतर त्यांनी सरळ सरळ ज्या शंकराचार्य पीठ जे होतं ते त्यांनी तिथे बदललं. छात्र जगद्गुरु हे त्या ठिकाणी कोल्हापूर संस्थानात त्यांनी निर्माण केलं. त्यानंतर नारायण भटजी यांना त्या पदावरनं बाजूला सारून त्या ठिकाणी त्यांच्या जागी त्यांनी एक सदाशिव बेनाडेकर नावाचे मराठा व्यक्ती जे आहेत त्यांची नेमणूक केली आणि त्या ठिकाणी पूर्ण कारभार जो आहे ब्राह्मणत्व चळवळ जी आपण म्हणतो खऱ्या अर्थाने इथून पुढे आपल्याला पाहायला मिळते या प्रकरणाच्या नंतर. मग सुधारणा करण्याच्या पद्धतीने ज्याची सुरुवात झाली म्हणून आपण कोल्हापूर संस्थानात त्यांनी अनेक सुधारणा करताना दिसत आहेत. त्यात मग गोवध बंदी कायदा असेल तो त्यांनी लागू केलेला होता कोल्हापूर संस्थानामध्ये. त्यानंतर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करण्याचा एक महत्वाचा निर्णय देखील शाहू महाराजांनी घेतला. क्वेश्चन विचारले गेलेत लक्षात घ्या. गोवध बंदी कायदा असेल, प्राथमिक शिक्षण असेल, बाल विवाह त्याला विरोध असेल किंवा पुनर्विवाहाला पाठिंबा देणं असेल याबद्दलचे क्वेश्चन शाहू महाराजांच्या विषयीचे आपल्याला पाहायला मिळतात परीक्षेमध्ये विचारले गेल्याचे. त्यामुळे हे त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या दोन गोष्टी घटना महत्वाच्या होत्या त्यांच्या कारकिर्दीमधल्या आणि त्यांनी मग शिक्षणाला अत्यंत महत्व दिलं होतं. शिक्षणाबद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहा, त्यावेळेस त्यांनी काय केलं संस्थानामध्ये जर एखादा विद्यार्थी समजा अनुपस्थित असेल, समजा तुम्ही पाहता लेक्चर वगैरे बंक करतो आपण बऱ्याचदा, ठीक आहे, तर लेक्चर बंक केल्याच्या नंतर सर्व विद्यार्थ्यांना काही न बोलता सरळ ते त्यांच्या पालकांना दोन पैसे दंड आकारायचे. यावरती प्रश्न विचारून झालेला आहे. पहा परीक्षेमध्ये क्वेश्चन काय होता, प्रश्न काय विचारला गेला होता, ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराज यांनी म्हणजे प्राथमिक हे शिक्षण जे आहे ते त्यांनी सक्तीचं केलं होतं, त्यानंतर विद्यार्थी अनुपस्थित असतील तर पालकांना किती रुपये दंड, किती रुपये या पद्धतीने क्वेश्चन पाहायला मिळतो आपल्याला. तर 2 पैसे हे लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याच प्रमाणात संस्थानामध्ये शिक्षणावरती खर्च त्यांनी केलेला आहे. दरवर्षी ते 1 लाख रुपये तरी त्या याच्यावरती खर्च करायचे. या माध्यमातून पुढे आपल्याला आकडेवारीच्या स्वरूपात हे जाणून घ्यायचं आहे, ते येईलच. यानंतर शाहू महाराज या सक्तीच्या शिक्षणाच्या नंतर पुढं सत्यशोधक समाजाची प्रेरणा घेऊनच त्या ठिकाणी म्हणजे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेनं शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सत्यशोधक समाजाची शाखा देखील स्थापन केलेली आहे. सत्यशोधक समाजाची शाखा सत्यशोधक शाळेची स्थापना केली. शाळेमध्ये त्यांनी अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजे जसं की पाटील शाळा असतील, तलाठी शाळा या शाळांची स्थापना केली होती. तसेच लष्करी शिक्षणाकरिता इन्फंट्री स्कूलची स्थापना त्यांनी कोल्हापूर संस्थानात केलेली आहे. हे महत्वाचं असणार आहे त्यांच्याविषयीची माहिती घेत असताना. यानंतर शाहू महाराजांनी अनेक वसतिगृहांची स्थापना केलेली आहे. त्यामध्ये विविध जातीतील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी एकत्र राहून शिक्षण घ्यावं यासाठी सर्वांसाठी त्यांनी त्या ठिकाणी आपल्या संस्थानामध्ये प्रत्येक जातीतील विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहांची स्थापना केली होती. सर्वप्रथम व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग 1901 मध्ये पहिल्यांदा यावरती क्वेश्चन विचारून झालेला आहे. ठीक आहे, तर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्यानंतर वीरशैव लिंगायत बोर्डिंग असेल, मुस्लिम बोर्डिंग आहे, अशा अनेक आपल्याला वसतिगृहांची स्थापना त्यांनी शाहू महाराजांनी केलेली आहे. दुसरीकडे महत्वाचा भाग म्हणजेच यानंतर सर्वात महत्वाचं त्यावेळेस क्रांतिकारी निर्णय म्हणून एक महत्वाचा निर्णय म्हणून जो की एक दूरगामी विचार करणारा सर्वांनाच ठरला होता, तो म्हणजेच आपल्या
कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी त्यांनी नोकरीमध्ये 50% जागा आरक्षण म्हणजे राखीव ठेवलेल्या होत्या. 50% जागा सुरुवातीला टक्केवारीच्या स्वरूपात लक्षात ठेवायचे 40, 50, 55, 60 असे विचारलं जाऊ शकतं स्टेटमेंट वाईज शाहू महाराजांच्या विषयी. त्यामुळे 50% जागा राखीव ठेवण्याचा निर्णय महत्वपूर्ण निर्णय देखील घेतला होता. गंगाराम कांबळे या व्यक्तीस त्यांनी सत्यशोधक चहाचं हॉटेल देखील स्टार्ट करून दिलं होतं. व्यक्तीचे नाव काही वेळेला विचारल्याचं दिसतं आपल्याला, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. तसेच शाहूपुरी गुळाची बाजारपेठ त्यांनी स्थापन केलेली आहे. त्यानंतर डेक्कन म्हणजे डेक्कन निपाणी येथे डेक्कन रयत शिक्षण संस्थेची स्थापना, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं नाव आहे, पुढे येईलच ते, आपण ते पाहूया. एक्झॅक्टली इयर देखील कोणत्या ठिकाणी आणि कोणी स्थापना केलेली आहे त्यावरती क्वेश्चन असणार आहे. आणि मग पुढं शाहू महाराज ज्यावेळेस त्यांना कानपूर, उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी बोलवण्यात येतं आणि त्यानंतर या क्षेत्रीय परिषदेमध्ये, कुर्मी क्षेत्रीय परिषदेमध्ये त्यांना राजश्री ही पदवी देण्यात येते. कोणाच्या वतीने? कानपूरच्या जनतेच्या वतीने, ना कोल्हापूर, ना मुंबई, पुणे, ना महाराष्ट्रातील कुठल्या, हे लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याचदा नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की राजश्री ही या नावाने त्यांना ही पदवी कोणी दिली असेल तर कोल्हापूरवरून त्यांचं काम आपल्याला मोस्टली दिसतं. ओके, जास्तीत जास्त अधिकचं काम कोल्हापूर संस्थान त्यांनी केलेलं आहे. शिक्षण संस्थाच्या माध्यमातून वसतिगृह स्थापन केलेलं आहे, समाज सुधारण्यासाठी जे काही काम केलेलं आहे. मात्र कानपूरच्या जनतेने राजश्री ही पदवी दिली. ठीक आहे, तर मग मला सांगा, आपण मागे एक टॉपिक पाहिलेला होता, मला व्यक्तींचे नाव सांगायचं आहे, तुमच्याकडनं अपेक्षित आहे कारण ते समाज सुधारक अभ्यासलेलं होतं आपण, आणि मला 3 टप्प्यात माहिती सांगायची आहे. तर सांगा, प्रश्न ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे उत्तर अपेक्षित कमेंटद्वारे कळवा. प्रश्न असा, कोणत्या वर्षी, कमेंट करीत असताना वर्ष मेन्शन करायचंय, डॅश द्यायचंय. मग पुढील प्रश्नाचं उत्तर काय असेल तुमच्या तेही सांगतो मी प्रश्नानुसार. तर कोणत्या वर्षी महात्मा फुले यांना कोणाच्या पुढाकाराने, मग त्या व्यक्तीचं नाव आणि कोणत्या जनतेच्या उपस्थितीत महात्मा ही पदवी महात्मा फुले यांना देण्यात आली. पहिल्यांदा आलं पाहिजे इयर, सेकंड डॅश द्या, व्यक्तीचं नाव कोणाच्या पुढाकारानं, डॅश द्या, कोणाच्या जनतेच्या म्हणजे उपस्थितीत समजा, किंवा कोणत्या जनतेच्या पुढाकाराने असं म्हणू आपण. आणखी सांगता येईल, आठवते? येस, कमेंटद्वारे कळवा. येस, स्वप्नील, संजय इटनकर, स्वागत तुमचं. यशवंतराव जयसिंगराव घाडगे, येस, आपण ते पाहणार आहे सर्व. येस, आशिष, वैभव, हे संजय आंबेडकर यांना कालचं आपण जे पाहिलं 2,500 रुपये मुकनायकसाठी 1920, अगदी बरोबर. स्वप्नील, व्हेरी गुड. स्वप्नील, व्हेरी गुड. एक राहिलंय तुमचं, 2 तुम्ही बरोबर मेन्शन केलेले आहेत. योगेश, आठवतंय काय? इयर आठवतंय किंवा व्यक्तीचं नाव अथवा कोणत्या जनतेच्या वतीने? हा प्रश्न आहे का? रिपीट करतो परत एकदा. वैभव यांचं उत्तर इथे आलेलं आहे, इयर आणि तुम्ही व्यक्तीचं नाव मेन्शन केलं, अगदी करेक्ट. यस, प्रदीप, व्हेरी गुड. आशिष, राईट. यस, संजय, अगदी बरोबर. प्रश्न असा होता योगेश की कोणत्या वर्षी, कोणत्या व्यक्तीच्या पुढाकारानं आणि कोणत्या जनतेच्या उपस्थितीत महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी देण्यात आलेली आहे? काहीतरी आठवतं ते, एक तरी नाव, जनता, कोणत्या जनतेच्या किंवा कोणत्या ठिकाणी, इयर. ठिकाणाबद्दल मी ऑप्शन देऊ का तुम्हाला? कडगुण, सातारा, मुंबई, पुणे. ओके, ठीक आहे, बरं, चालेल. तर मी आता उत्तराकडे येतो, नोट करा, काय हरकत नाहीये. तर पहा, येस, बऱ्याच जणांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे. येस, प्रदीप, गुड, व्हेरी गुड. सो 1888 या वर्षी राव बहादूर कृष्णाजी वंडेकर यांच्या नेतृत्व, यांच्या पुढाकारानं म्हणू आपण, आणि मुंबईच्या जनतेच्या वतीने, ओके, मुंबईच्या, कडगुण नाही, मुंबईच्या जनतेच्या वतीने त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली होती. राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख असल्या कारणे थोडंसं आपण थोडं मागे गेलो, त्याचं रिमाइंड करत राहायचं आपल्याला, कुठे कोणी काय काम केलेलं आहे किंवा कोणाला काय स्टार्ट केलं असेल त्यांच्याशी संदर्भ जोडला गेला की लगेच लक्षात येणं आवश्यक आहे. ठीक आहे, सो हा एक महत्वाचा भाग. राजर्षी ही पद त्यांना कानपूरच्या जनतेच्या वतीने उपस्थितीत त्या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज या नावाने ते पुढे ओळखले जाऊ लागले. आणि त्यानंतर शाहू महाराजांना 1901 या वर्षीच केम्ब्रिज या विद्यापीठानं LLD ने सन्मानित केलेलं आहे. ओके, डॉक्टरेट इन लॉज. ओके, डॉक्टरेट इन लॉज नाही, कुठल्या विद्यापीठानं? केम्ब्रिज. यावरती क्वेश्चन असू शकतो, पुढे लक्षात घ्या. केम्ब्रिज विद्यापीठानं 1901 या वर्षी शाहू महाराजांना LLD ने डॉक्टरेट इन लॉज याने सन्मानित केलेला आहे. क्लिअर? तर थोडक्यात माहिती याच पद्धतीने शाहू महाराजांच्या विषयी या ठिकाणी आपण घेऊया. ठीक आहे,
तर पुन्हा एकदा रिपिटेशन या पॉइंट्स बद्दल थोडक्यात काही महत्वाचे. तर जन्म 26 जून 1874. कुठे? कागलच्या घाटगे घराण्यात, कोल्हापूर. 26 जून हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून तो साजरा केला जातो. ठीक आहे. मूळ नाव त्यांचं यशवंत हे मूळ नाव होतं, लक्षात घ्यायचंय. आणि 3 पॉइंट जे मगाशी मेन्शन केले होते पुन्हा एकदा माहिती लिहित असताना ते लक्षात घ्यायचं आपल्याला. तर आईचे नाव त्यांच्या राधाबाई, आईचे नाव राधाबाई हे होते. ठीक आहे. त्यानंतर शाहू, मी शॉर्ट मध्ये लिहितो शाहू हे नाव आनंदीबाई. ठीक आहे. पूर्ण लिहित बसण्यापेक्षा हे लक्षात घ्यायचंय. आनंदीबाई यांनी दिलं कधी? 1884. बरोबर लक्षात ठेवायला सोपं आहे ते. 74 ला जन्म, बरोबर 10 वर्षांनी शाहू हे नामकरण. आणि त्यानंतर यस पुढील मग 1891 विवाह कोणाशी? लक्ष्मीबाई यांच्याशी. ठीक आहे. लक्ष्मीबाईंशी विवाह. आनंदीबाईंनी शाहू हे नाव दिलं, मूळ नाव यशवंत आणि आईचं नाव राधाबाईचं हे लक्षात ठेवा. आणि मग 1894 कोणाच्या उपस्थितीत? लॉर्ड हॅरिस, लॉर्ड हॅरिस मुंबईचे गव्हर्नर, मुंबईचे गव्हर्नर यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक. ही थोडीशी प्राथमिक माहिती म्हणून आपण त्यांच्याविषयीची, शाहू महाराजांच्या विषयी. पीपीटीत ते पुढे नसल्या कारण मी इथेच ते मेन्शन केलेलं आहे. बाकीचे पॉइंट्स मुद्दे पुढे येतीलच. यानंतर त्यांच्या ज्या काही सुधारणा केल्या होत्या म्हणजे सुरुवातीपासून अगदी गोवधबंदी कायदा जो लागू केला गेला तिथपासून ते पुढे शैक्षणिक सुधारणा वगैरे, त्यानंतर अनेक शाळांची स्थापना वगैरे त्यांनी केलेली आहेच. त्यातून परत विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह महत्वाचं कार्य त्यांचं, हे सर्व बाबी आपण जाणून घेऊया शाहू महाराजांच्या विषयी. ओके. ही एवढी माहिती त्यांच्याबद्दलची महत्वाची ती नोट करा सुरुवातीला, बेसिक म्हणून आपण. यानंतर शाहू महाराजांनी काही कायदे केलेले कोल्हापूर संस्थानात. त्यात 1901 या वर्षी कोल्हापूर संस्थानात गोवध बंदी कायदा त्यांनी केलेला आहे. ओके. गोवध बंदी कायदा त्यांनी केलेला होता. आणि 1901 याच वर्षी त्यांना केम्ब्रिज विद्यापीठानं LLD हे लक्षात ठेवायचं आहे, LLD डॉक्टरेट इन लॉज. ओके. याने सन्मानित केलेलं आहे. कोणतं विद्यापीठ? मोस्टली आपण कर्वेंच्या बाबतीत जाणून घेतलेलं होतं की डॉक्टरेट इन लिटरेचर बनारस SMDT विद्यापीठ, पुणे विद्यापीठ आणि LLD मुंबई विद्यापीठ. त्या पद्धतीने शाहू महाराजांच्या बद्दल क्वेश्चन पुढील काळामध्ये विचारला जाऊ शकतो. कोणत्या विद्यापीठानं त्यांना त्या ठिकाणी डॉक्टरेट इन लॉजनं सन्मानित केलंय? तर LLD. हे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. अंमलबजावणी 1919 पासून 1916 या वर्षी त्यांनी या कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण यालाच अनुसरून तुम्हाला तो पॉईंट मेन्शन केला होता. जे कोणी विद्यार्थी अनुपस्थित राहतील त्याला त्यांच्या पालकांना सरळ सरळ 2 पैसे दंड देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता, ज्यावरती क्वेश्चन आहे आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. पुढील कार्य जाणून घेऊ. यानंतर लगेचच नेक्स्ट पॉईंट शाहू महाराजांच्या विषयी. वेदोक्त प्रकरण सांगितलं होतं सुरुवातीला, फक्त तेवढंच प्रकरण 1899 ते 91 दरम्यान. आणि यामुळे समाज सुधारणाकडे ते वळलेले होते. म्हणजे नारायण भटजी आपल्याला दिसून येत आहेत की त्या ठिकाणी पूजा आरतीच्या वेळेस मंत्र जे आहे वेदोक्त पद्धतीने न म्हणता पूर्णोक्त पद्धतीने ते म्हणायचे. आणि त्यामुळे ते त्यांच्या निदर्शनास आलं राजांच्या. आणि त्यामुळे त्यांनी बजावलं आणि विचारलं वेदोक्त पद्धतीने का नाहीये? तर ते म्हणाले तुम्ही शूद्र आहात तुम्ही, त्यामुळे तुम्हाला वेदोक्त पद्धतीने नाही. मग राजाने सांगावून सांगितलं मी क्षत्रिय आहे, मग ते तुम्हाला जनता मानत नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथे वेदोक्त पद्धतीने मंत्र उच्चारू शकत नाही असं म्हटल्यामुळे त्यांनी या सरळ सरळ त्यांची हकालपट्टी केली. आणि सदाशिव बेनाडीकर या मराठा व्यक्तीची त्या ठिकाणी शंकराचार्य पदही त्यांनी म्हणजे त्या ठिकाणी रिमूव्ह केलं म्हणून आपण. आणि त्यानंतर छात्र जगद्गुरु हे पीठ निर्माण केलं. ठीक आहे. आणि तिथे सदाशिव पाटील बेनाडीकर या व्यक्तीची निवड केलेली होती. हेच ते वेदोक्त प्रकरण. आणि त्यानंतर मात्र त्यांनी म्हणजे अगदी या प्रकरणानंतर वेदांची शाळा देखील त्यांनी स्थापन केलेली आहे, ज्याची सुरुवात त्यांनी केली होती शाहू महाराजांनी. आणि त्यांना असं ते खंत होती की अरे का म्हणजे काय जाती भेदामुळं त्या ठिकाणी तुम्ही एका विशिष्ट जातीचे आहात म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी वेगळी वागणूक वगैरे असं देण्याचा हा कुठला न्याय? याकरिता त्यांनी स्वतःच आपल्या संस्थानामध्ये असं केलं की वेदाची शाळा स्थापन केली. हे ऋग्वेद यजुर्वेद जे काही वेद आहेत ते तुम्ही सर्वजण शिकले पाहिजेत म्हणून सर्व जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी वेदाची शाळा देखील शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात स्टार्ट केलेली होती या प्रकरणाच्या नंतर. पुढे मग कोल्हापूर संस्थानात शंकराचार्य हे पीठ रद्द करून
क्षात्र जगद्गुरु हे नवे पीठ तयार केलं त्यांनी आणि निर्माण केलं. या पीठावरती कोणाची निवड केली? व्यक्तीचं नाव. यावरती क्वेश्चन दिसतो आपल्याला, लक्षात ठेवायचं आहे. या मराठा समाजातील व्यक्तीची निवड केलेली आहे. सदाशिवराव पाटील बेनाडेकर हे नाव लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेकरिता ते महत्वाचं असेल. शाहू महाराजांच्या कार्याचा इथे आढावा घेत असताना परीक्षाभिमुख पॉइंट्स इथे आता मेन्शन केले आहेत, एक आपण जाणून घेऊया. मग शैक्षणिक सुधारणा मी मगाशी उल्लेख केला होता, ते लक्षात ठेवायचे. 2 पैसे दंड, दंडाची रक्कम विधानात्मक स्वरूपात पुन्हा एकदा क्वेश्चन तो पाहायला मिळतो, PYQ मध्ये विचारलेला आहे मागं, त्यामुळे ते लक्षात ठेवा. याचबरोबर संस्थानातील शैक्षणिक क्षेत्रावर महाराज दरवर्षी सुमारे किती 1 लाख रुपये खर्च करीत असत. ठीक आहे, इथे रक्कम आकडेवारीच्या स्वरूपात लक्षात ठेवायची आपल्याला. 2 गोष्टी, दंड 2 पैसे आकारण्यात यायचा सक्तीचं शिक्षण केल्याच्या नंतर जे अनुपस्थित राहतील विद्यार्थी त्यांच्यासाठी, आणि या शैक्षणिक संस्था शैक्षणिक क्षेत्रावर या संस्थानातील शैक्षणिक क्षेत्रावर दरवर्षी किती खर्च? 1 लाख रुपये इतका ते खर्च करीत. पुढे 11 जानेवारी 1911 कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा देखील त्यांनी स्थापन केली. महत्वाचं असेल आता इथे पुढील भाग पहा. ज्यावेळेस सत्यशोधक समाजातून प्रेरणा घेऊन महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज, डेट आणि इयर मेन्शन करू शकता कोणी? आठवतंय? परत क्वेश्चन, सत्यशोधक समाज महात्मा फुले सांगा पटकन कमेंटद्वारे. डेट सहित, फक्त इयर मेन्शन नका करू, डेट सहित इयर सांगायचं. क्रम लावा असे प्रश्न असणार आहे. सोपा प्रश्न तुमच्याकरिता. सत्यशोधक समाज डेट सहित सांगा, डेट सहित सांगता येईल? चोवीस सप्टेंबर 1873 बरोबर. 24 सप्टेंबर 1873. यस, व्हेरी गुड. स्वप्नील बरोबर, संजय रोहिणी बरोबर. डेट पण मेन्शन करायला हवं. ठीक आहे, यस, क्लिअर. आशिष बरोबर, यस, 24 सप्टेंबर 1873. तर या सत्यशोधक समाजाच्या प्रेरणेतूनच कोल्हापुरात त्यांनी या सत्यशोधक समाजाची शाखा देखील स्थापन केली आणि याचे कोल्हापूरचे अध्यक्ष कोण? सत्यशोधक समाजाच्या कोल्हापूरचे शाखेचे अध्यक्ष परशुराम घोसरवाडकर हे नाव लक्षात ठेवायचं. इनामदार परशुराम घोसरवाडकर, इनामदार. परत क्वेश्चन असू शकतो, वन लाइनर असेल. शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन केली कोल्हापुरामध्ये पुन्हा एकदा. त्यानंतर मग या सत्यशोधक समाजाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष, ओके, कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष. त्यामुळे इथे पुन्हा एकदा त्या पद्धतीने या व्यक्तीचं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं. काही काही ठिकाणी जी नावं आहेत ज्या समाजसुधारकांच्या रिलेटेड म्हणून आपण, तिथे त्यांचा संबंध आल्याच्या नंतर ते लक्षात ठेवायचंच आहे आपल्याला. सत्यशोधक समाज कोल्हापूरचे प्रमुख भास्करराव जाधव, कोल्हापूरचे मेन प्रमुख भास्करराव जाधव हे होते. त्यानंतर कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा देखील त्यांनी स्टार्ट केली होती. काही काही ठिकाणी इयर थोडस लक्षात घ्या, कारण त्याचं परत क्रम अथवा त्या ठिकाणी शाहू महाराज किंवा क्रम इयरला अनुसरून विचारलं जर गेलं नसलं तरी देखील सत्यशोधक समाजाची शाळा त्यांनी स्थापन केली, तरी यस केलेली आहे. पुढे 25 जुलै 1917च्या वटहुकुमाने संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आलेलं होतं. ओके, प्राथमिक शिक्षण सक्तीचं करण्यात आलेलं होतं. हे एक महत्वाचा भाग. आणि ज्यात सर्वांना प्रेझेंटी लावणं, उपस्थित राहणं आवश्यक होतं. जे कोणी अब्सेंट राहील तिथे मात्र पालकांना दंड आकारण्यात येणार होता. तसेच सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा कोल्हापूर संस्थानामध्ये कुठे ठिकाण महत्वाचं असेल, चिपरीपेठा या ठिकाणी त्यांनी स्टार्ट केलेली होती. तसेच लष्करी शिक्षणाकरिता संस्थानात इन्फंट्री स्कूल, ओके, इन्फंट्री स्कूलची स्थापना कोणी केली किंवा चिपरीपेठा येथे शाळा कोणी स्टार्ट केलेली आहे असे काही स्टेटमेंट असतील तर कोणाशी संबंधित? शाहू महाराज यांच्याशी. मग पाटील शाळा असेल संस्थानामध्ये स्थापना, नंतर संस्थानात तलाठी शाळांची स्थापना 1912, 1918 मध्ये तलाठी शाळा, ओके, वेदांची शाळा देखील त्यांनी स्थापन केलेली आहे. या पद्धतीनं शैक्षणिक म्हणजे सुधारणा त्यांच्या आपल्याला इथे दिसून येत आहेत. पुढं 1918 या वर्षी संस्थानातील पारंपरिक कुलकर्णी वतने बंद करून त्या जागी पगारी तलाठ्यांची नेमणूक केली आणि तलाठी शाळेची स्थापना देखील केली आहे. तलाठी पद हे कायमस्वरूपी केलं. पुरोहितांची शाळा काढून विविध जाती जमातीतील नवे पुरोहित त्यांनी निर्माण केले. एक पहा, शाहू महाराजांच्या सुधारणेचं आपण काम पाहत असताना त्याआधी जर पाहायला गेलं, ज्या ठिकाणी एका म्हणजे आता थोडक्यात म्हणजे सांगायचं म्हणजे ब्राह्मण समाजाचं जे वर्चस्व आपल्याला दिसतं, मग त्यांनीच हे सर्व करावं काम, मग त्यांनीच का करावं, या ठिकाणी इतर जाती धर्मातील व्यक्तींना का तो अधिकार नसावा, त्यांनी देखील वेद म्हटले पाहिजे, त्यांनी देखील वेदाचं शिक्षण घेतलं पाहिजे. फक्त तुम्ही एका विशिष्ट जातीतून बिलॉंग करता आणि तुम्हीच ते त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे असं नाहीये. तर त्या ठिकाणी तुम्ही सर्व जाती धर्मातील सर्वांनी ते सर्व शिक्षण घेतलं पाहिजे.
यासाठी त्यांचा अट्टहास आपल्याला दिसून येतो आणि त्यानंतरच आपल्याला मोठ्या प्रमाणात शाहू महाराजांच्या कार्यानंतर ब्राह्मणेतर चळवळी देखील उभी राहिल्याचे दिसतं आणि अनेक लोक या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे फक्त विशिष्ट शिक्षण विशिष्ट लोकांनीच घ्यावं हे असं न ठरता तिथे सर्वांनी सर्व शिक्षण म्हणजे त्याची सुरुवात जर कोणी केली असेल सर्वांनी सर्व शिक्षण घेतलं पाहिजे तर शाहू महाराजांनी हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ज्याची मुहूर्तमेढ म्हणून आपण शाहू महाराजांनीच रोवली होती. मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध देखील पत्करावा लागला होता. इव्हन म्हणजे लोकमान्य टिळकांच्या केसरीमधून देखील त्यांच्या काही निर्णयावरती टीका देखील करण्यात आली होती. मात्र टिळकांनी नंतर सांगितलं की हा लेख माझ्या अनुपस्थित लिहिला गेलेला आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नाही असे त्यांनी त्या ठिकाणी पुढे नमूद केल्याचं आपल्याला काही ठिकाणी म्हणजे अभ्यासायला मिळतं. यानंतर पुढं मिस लिटल यांच्या राजीनाम्यानंतर हे लक्षात घ्यायचंय, महत्वाचं व्यक्तीचं नाव पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं आहे. कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षणाधिकारीपदी संस्थानाच्या शिक्षणाधिकारीपदी राजांनी रखमाबाई केळवळकर यांची नेमणूक केली होती. आता क्वेश्चन कसा असेल पहा इथे, त्यानुसार आपण या पॉइंट बद्दल नोट करून घेऊ. तुमच्या लक्षात आलं असेल तर कोल्हापूर संस्थानामध्ये शिक्षणाधिकारी किंवा या व्यक्तीचं सरळ सरळ नाव मेन्शन करून रखमाबाई केळवळकर यांच्याशी खालीलपैकी यांच्याविषयी दिलेली खालील विधाने अभ्यासून किंवा यांच्याविषयी अचूक पर्याय निवडा. सरळ सरळ या व्यक्तीचं नावच जर आठवलं नाही तर आपण त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. मग मी तुम्हाला परत एकदा त्या क्वेश्चनकडे घेऊन जातो. ज्यावेळेस मी 10 पैकी 8 क्वेश्चन मेन्शन केले होते तिथे आपल्या बरोबर आले पाहिजे, तर त्यात 9 आणि 10 मध्ये हा क्वेश्चन असेल असा एक काही प्रश्न तुम्हाला दिसेल. इथे मात्र आपल्याला नाव माहिती आहे त्यामुळे आपला हा 10 ते 8 पैकी नाही तर 10 पैकी 9 मध्ये क्वेश्चन आला असं समजू आपण. त्याचं उत्तर माहिती असेल आपल्याला. तर रखमाबाई केळवळकर, ओके, रखमाबाई केळवळकर ह्या कोल्हापूर संस्थानामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाधिकारीपदी त्यांची शिक्षणाधिकारीपदी नेमणूक करण्यात आलेली होती. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचंय. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा महाराजांवरती विशेष प्रभाव होता. ओके, यानंतर विविध जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी मग त्यांनी स्थापन केलेली काही वसतिगृह आहेत. तर 1896 ते 1921 यामध्ये त्यांनी या काळात कोल्हापुरात सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र असे सुमारे 20 वसतिगृह स्थापन केलेले आहेत. त्यापैकी मग काही वसतिगृहांची नावे मेन्शन केली तर राजाराम हॉस्टेल असेल 1901, त्यानंतर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग आहे. त्याच्या आधीचं एप्रिल महिन्यात साधारण म्हणू आपण की 1901 मध्ये सर्वप्रथम पहिलं कोणतं असेल तर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हे लक्षात घ्यायचंय. मग बाकीचे नंतर वीरशैव लिंगायत बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, मिस क्लार्क हॉस्टेल, दैवज्ञ बोर्डिंग, नामदेव बोर्डिंग, सरस्वतीबाई गौड सारस्वत बोर्डिंग, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग. प्रत्येकाचं इयर लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही, फक्त सुरुवातीला जे मेन्शन केलेलं आहे तेवढंच लक्षात ठेवा. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग 1901 म्हणजे त्याची स्थापना पहिलं आणि त्यानंतर मग हे सर्व जे बोर्डिंग स्टार्ट केलं होतं वेगवेगळ्या जातीतील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्यांना राहण्याकरिता त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये त्याची सुरुवात म्हणून आपण सर्वांची शाहू महाराजांनी केली होती. त्याचे इयर्स आपण मेन्शन केलेलं आहे. मात्र या इयरचं पर्टिक्युलरली क्वेश्चन परीक्षेमध्ये नसणार आहे. पण मिस क्लार्क किंवा नामदेव बोर्डिंग किंवा सरस्वती गौड सारस्वत बोर्डिंग ची स्थापना कोणी केली किंवा कोणी सुरू केली तर लक्षात घ्या. वसतिगृहांच्या बाबतीत आलंच तर मोस्टली शाहू महाराज हे उत्तर अपेक्षित असणारच आहे. इथे थोडंसं अननोन असतो आपण मिस क्लार्क किंवा नामदेव बोर्डिंग किंवा सरस्वती गौड सरस्वत बोर्डिंग वगैरे. बाकीचं व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, त्यानंतर राजाराम हॉस्टेल असेल, प्रिन्स शिवाजी बोर्डिंग लास्टला आपल्याला दिसतं हे लक्षात येतं शाहू महाराजांच्या बाबतीत. मात्र ही नावे थोडंसं लक्षात राहत नाही ते लक्षात ठेवायचं आपल्याला. काही महत्वाची हॉस्टेलची इथं माहिती आपण दिलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन 1901 याच वर्षी मग मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया वसतिगृहात अस्पृश्य व मुस्लिम विद्यार्थ्यांची त्यांनी सोय केलेली होती. कोल्हापूर व्यतिरिक्त पुणे, नाशिक, नगर आदीचं आणि आताचं अहिल्यानगर या ठिकाणी देखील त्यांनी वसतिगृहाची स्थापना केलेली आहे. कोल्हापूरच्या व्यतिरिक्त देखील नाशिक येथे उदोजी मराठा बोर्डिंग जे आहे, उदोजी मराठा बोर्डिंग कुठे आहे? कोल्हापुरात नाही. त्याच्याबद्दल एक स्पेशल सेपरेट पॉइंट असं लक्षात ठेवा. हे कुठे आहे? नाशिक. राजर्षी शाहू महाराज यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य थोडक्यात पुढे जाऊन घेऊ आपण. तर कोल्हापुरात सर्वात महत्वाचं म्हणजे 1902 26 जुलै दूरगामी परिणाम म्हणून आपण हा निर्णय ठरला. खरं तर शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के? 50%. परत एकदा आकडेवारीच्या स्वरूपात लक्षात ठेवायचं आहे 50%. 50% जागा राखीव त्यांनी ठेवलेल्या आहेत. सर्वात पहिला निर्णय त्यांनी घेतला होता कोल्हापुरातच्या याच्यात आणि टक्केवारीच्या स्वरूपात परीक्षेमध्ये विचारला क्वेश्चन म्हणजे विचारला जाऊ शकतो, तो लक्षात ठेवा. पुढं गंगाराम कांबळे यांना त्यांनी सत्यशोधक हॉटेल सत्यशोधक नावाचं त्यांनी एक चहाचं दुकान देखील उघडून दिलं होतं. तसेच कोल्हापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय उमेदवारास संधी दिली. कोल्हापूर संस्थानातील महारवतने रद्द करून
जमिनी अस्पृश्य बांधवांच्या सरळ सरळ त्यांनी नावे केलेल्या होत्या. ठीक आहे, काही वतने रद्द केलं आणि जमिनी जी आहेत त्यांना सरळ देऊन टाकलेली होती 1918 मध्ये. 1919 शाहू महाराजांनी संस्थानात म्हणजे त्यावेळेसपासून आसपासून सार्वजनिक जागी व सार्वजनिक संस्थांमध्ये अस्पृश्यता पाळली जाणार नाही असा आदेश देखील त्यांनी दिलेला होता. महत्वपूर्ण आदेश म्हणून आपण त्यांचा, अस्पृश्यता पाळली तर त्या ठिकाणी मग तिथे कायद्यानुसार त्याला शिक्षा केली जाईल, थोडक्यात तो निर्णय. शाहू महाराजांनी महिलांसाठी देखील काही सुधारणा केलेल्या त्यावरती क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला गेला होता, लक्षात घ्या. पुनर्विवाह व विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत केला. ठीक आहे, 17 मध्ये. इथे लक्षात ठेवा सिक्वेन्स. 18 मध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणाराही कायदा त्यांनी संमत केला होता. आणि 19 या वर्षी स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास किंवा मानसिक व छळ प्रतिबंध करणारा कायदा संमत केला. मोठ्या प्रमाणात पुरुषांचं स्त्रियांवरती म्हणजे आता जर पाहायला गेलं आताच्या काळामध्ये आता असा प्रकार आपल्याला क्वचित घडताना दिसून येतो. जर कुठल्या एका पुरुषाने महिलांवरती हात उगारला तर सरळ दुसऱ्या दिवशी म्हणजे नवरा बायको जर असतील तर डिव्होर्स, हो की नाही, मग काय याचा संबंधच नाही तुझा माझा, अशा पद्धतीने आहे. आणि प्रत्येकानं आपलं हक्क त्या ठिकाणी सर्वांनाच आहे. म्हणजे त्या हाणामारीचा प्रकार वगैरे आपल्याला क्वचितच दिसत आहेत. मात्र आधीच्या काळात जर पाहायला गेलं महिलांवरती मोठ्या प्रमाणात म्हणजे या पद्धतीने छळ व्हायचं. सरळ सरळ नवरा जो आहे त्यांना मारहाण करायच्या कुठल्याही कारणावर आणि ते निमूटपणे सहन करायच्या. त्यावेळेस डायव्होर्स वगैरे असं काही नव्हतं, हा प्रकार घेण्याचं काही नव्हतं. ते जो काही छळ ते सहन गपचूपपणे निमूटपणे सहन करायचे आणि त्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असल्या कारणाने शारीरिक व मानसिक छळ जे आहे प्रतिबंध करणारा कायदा त्यांनी संमत केला. आता इथे पुन्हा एकदा येतो 17, 18, 19. ओके, 17, 18, 19 ह्या वर्षी परत लिहिण्याचं कारण की हे सिक्वेन्स महत्वाचा असल्यामुळे हे लक्षात ठेवायचे तुम्हाला पुन्हा एकदा की याचा घटनाक्रम तिन्हीचाही विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, यासाठी हे वेगळं आणि 3 पॉईंट एकत्र इथे मेन्शन केलेले आहेत, ते लक्षात घ्यायचंय. पुनर्विवाह विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा कधी, आधी सर्वात प्रथम 17 मध्ये. आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा 18 आणि 19 स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास शारीरिक व मानसिक छळ प्रतिबंध करणारा कायदा. कुठले 1-2 जरी लक्षात ठेवलं तरी ते ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात राहून जाईल. तर हे महत्वाचं आहे, सिक्वेन्स साठी महत्वाचं, पुन्हा पुन्हा ते मेन्शन करतोय, लक्षात घ्या. इथे इयर लक्षात ठेवायचं आहे 17, 18, 19 सिरियली लक्षात ठेवा. ते पहिलं कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं. मग जोगिनी देवीदासी प्रथा ज्या आहेत त्यावरती प्रतिबंध करणारा कायदा संमत आणि संस्थानात घटस्फोटाचा कायदा देखील त्यांनी संमत केलेला होता 1920च्या दरम्यान. यानंतर शाहू महाराजांनी औद्योगिक आणि कृषी सुधारणा पण आपल्याला पाहायला मिळतं. ते 1895 या वर्षी शाहूपुरी या ठिकाणी गुळाची बाजारपेठ यावरती क्वेश्चन होता. कोणी स्थापन केलेला आहे गुळाची बाजारपेठ? शाहू महाराजांनी. शाहूपुरी असं मेन्शन केलं जाणार नाही, कारण शाहूपुरी म्हटलं की आपल्याला शाहू महाराज हे लक्षात येतं, त्यामुळे आपण तिथे नोंद असतोच. परंतु गुळाची बाजारपेठ कोणी स्थापन केली असा एक स्टेटमेंट असेल, त्यामुळे शाहू महाराज हे लक्षात घ्यायचंय. पुढे 1906 मध्ये कोल्हापूर या ठिकाणी शाहू मिलची स्थापना केली, मात्र 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने ती बंद केली होती. उद्योगांना चालना देताना संस्थानातील गडहिंग्लज व शिरोळ या गावातून जिनिंग फॅक्टरी कोणी सुरू केली? परत एक परीक्षा पॉईंट महत्वाचा. या सर्वांपैकी सर्वात शेवटचा जो पॉईंट आहे जिनिंग फॅक्टरी लक्षात ठेवा. कोणी त्या ठिकाणी सुरू केलेले आहे तर शाहू महाराज यांनी. स्टेटमेंट वाईज ज्यावेळेस क्वेश्चन असेल त्यामध्ये हा एक पॉईंट परत महत्वाचा असणार आहे. ठिकाण पण लक्षात ठेवलं तरी चालेल, ठिकाणाच्या तुलनेत जिनिंग फॅक्टरीचा उल्लेख असणार आहे उद्योगांना चालना मिळावी याकरिता. तर राजर्षी शाहू महाराज यांनी हे स्टार्ट केलेलं होतं. पुढं शेतमालाला रास्त भाव मिळावा याकरिता बलभीम कोऑपरेटिव्ह व अर्बन कोऑपरेटिव्ह सहकारी सोसायटीची स्थापना. पहा परत एकदा. ओके, बलभीम कोऑपरेटिव्ह अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना कोणी केली, कोणाच्या कार्यकाळात? परत संबंधित समाज सुधारक ओळखा. क्वेश्चन असेल तर शाहू महाराज. मग राजांनी भोगावती नदीवर धरण बांधलं आणि राधानगरी हे गाव वसवलं. तसेच या धरणाच्या जलाशयाचं नाव त्यांनी आपल्या पत्नीचं नाव दिलेलं आहे लक्ष्मीबाई यांचं, महाराणी लक्ष्मीबाई तलाव. क्लिअर? हा, मग असे खूप पॉइंट मेन्शन केला होता, तो महत्वाचा होता क्वेश्चन साठी. मी सांगताना तुम्हाला एक्झॅक्ट ते नाव अडखळत होतो, आता इथे मेन्शन केलेलं आहे, व्यवस्थित नोट करा. त्याआधी सर्वप्रथम 1913 या वर्षी कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्थांचा कायदा करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ कोणी रोवली? शाहू महाराजांनी. नेक्स्ट वन सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणेन मी हा, याला नोट करायचा आहे आपल्याला. कोणत्या वर्षी, इथे इयर देखील लक्षात ठेवायचं आहे. कशासाठी? ओके, कोणाला काय रिझन, कोणत्या ठिकाणी महत्वाचं, आणि कशाची स्थापना. ठीक आहे, ज्या पद्धतीने क्वेश्चन आता मी इथे मेन्शन केलेले आहेत त्यानुसार हे सर्व लक्षात ठेवायचं आणि हे महत्वाचा पॉईंट असेल. यावरती क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळेल. 1916 या वर्षी बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्याकरिता
कुठे निपाणी या ठिकाणी त्यांनी डेक्कन रयत संस्था, यस डेक्कन रयत संस्थेची स्थापना शाहू महाराजांनी केलेली आहे. परत एकदा सिक्वेन्स जुळवत असताना त्यामध्ये म्हणजे केम्ब्रिज विद्यापीठानं त्यांना LLD पदवीने सन्मानित केलं. त्यानंतर शाहू महाराज यांचा राज्याभिषेकाचा इयर असेल किंवा शाहू महाराज यांनी या ठिकाणी आपल्याला दिसून येतं डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. ही जे स्टेटमेंट सांगतो मी तुला यांचा क्रम जुळवा. परत एकदा क्वेश्चन आलं लक्षात. या महत्वाच्या ज्या काही घटना आहेत त्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. काही काही महत्वाचे पॉईंट्स ज्या ठिकाणी तर इयर महत्वाचं आहे असं मेन्शन केलेलं आहे तिथे मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आहेच. ठीक आहे. परत व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग जे पहिलं होतं त्यामुळे ते क्वेश्चन मध्ये येऊ शकतं, मग ते पण असणार आहे. मग पहा व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग कधीचं आहे 1901चं. राज्याभिषेक कधीचा होता 1894चा. ठीक आहे. त्यानंतर आता काय उल्लेख केला होता आपण मगाशी, आणखी कुठला पॉईंट होता तो, यस राज्याभिषेक 94. त्यानंतर विवाहाचा विवाह जो होता तो 1891चा आहे. मग डेक्कन रयत संस्थेची स्थापना कधीची आहे 1916ची आहे. ठीक आहे. तर हे ज्या काही महत्वाचे पॉईंट्स असतील त्याचा क्रम लावा. यावरती क्वेश्चन आपल्याला परीक्षेमध्ये दिसेल त्यामुळे व्यवस्थित तेही नोट करायचं आहे. आणि त्यात हा महत्वाचा पॉईंट असेल बहुजन समाजाला कारणही विचारलं जाऊ शकतं. डेक्कन येथे निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना कशासाठी करण्यात आली होती. मग तुम्हाला 4 पर्याय असतील. मग त्याचा आता आजकाल या पद्धतीने म्हणजे उद्देश काय आहे हे देखील विचारलं जाऊ शकतं. कुठल्या रिझन करिता, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्याकरिता निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना 1916 मध्ये शाहू महाराजांनी केलेली आहे. ओके, महत्वाचा पॉईंट. त्यानंतर शाहू महाराज उपस्थित राहिलेल्या सभा. सर्वप्रथम 1917 मध्ये खामगाव मराठा परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं राजांनी. ठीक आहे. 1917 मध्ये खामगाव मराठा परिषदेचं अध्यक्षपद. यानंतर शाहू महाराज उपस्थित राहिलेल्या सभा खामगाव पहिलं. त्यानंतर 1918 मुंबई येथील पीपल्स युनियन सभेचं त्याने अध्यक्षस्थान देखील भूषवलेलं आहे. पीपल्स युनियन सभेचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं, शाहू महाराज. आणि नंतरचा 1919 जे प्रकरण सांगितलं गेलं होतं मगाशी, म्हणजे जी घटना म्हणू आपण ज्याला त्यांना म्हणजे राजर्षी ही पदवी जी देण्यात आली आणि त्यानंतर आपण राजर्षी शाहू महाराज असा उल्लेख त्यांचा करतो, तर ते म्हणजेच 21 एप्रिल 1919 या वर्षी 1919 या वर्षी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भरलेल्या 13व्या अखिल भारतीय कुर्मी क्षेत्रीय परिषदेचं अध्यक्षपद शाहू महाराजांनी भूषवलेलं होतं. या सभेत राजांच्या भाषणाने प्रभावित होऊन कानपूरच्या जनतेने, ओके इथे परत कोणत्या जनतेच्या वतीने, कानपूरच्या जनतेच्या वतीने त्यांना राजर्षी ही पदवी दिलेली आहे. ठीक आहे. हा एक महत्वाचा पॉइंट असेल. 21 एप्रिल 1919. मग कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचं अध्यक्षपद देखील अधिवेशन संपन्न झालं होतं. या परिषदेत भाषण करताना शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारण्याचं आव्हान अस्पृश्य बांधवांना त्यांनी केलेलं आहे. कोणत्या परिषदेत हे लक्षात घ्यायचंय, माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र दलित परिषद. ओके, माणगाव ठिकाण विचारतील. कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचं पहिलं अधिवेशन संपन्न झालं. तिथे त्यांनी अस्पृश्य बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकारण्याचं आव्हान केलं होतं. माणगाव परिषदेचं आयोजन गाव कामगार पाटील आप्पासाहेब दातगोंडा पाटील यांनी केलेलं आहे. ठीक आहे. आणि मग यानंतर LLD पदवीचं मेन्शन केलेलंच आहे. बरंचसं कार्य आहे शाहू महाराजांचं. यामध्ये मात्र आपण माहिती घेतलीच आहे. शिक्षण असेल, त्यानंतर वेदोक्त प्रकरण असेल. ठीक आहे. या माध्यमातून सविस्तर आपण जाणून घेतलेलं आहे. आणि शेवटी निधन. स्वागताध्यक्ष होते मोकाशी कळंबीचे इनामदार या परिषदेचं. ठीक आहे. आणि मग निधन 6 मे 1922. 6 मे हा दिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीने काय म्हणून साजरा केला जातो, काय म्हणून पाळला जातो सांगू शकतो कोणी? माहिती आहे दिनविशेष मध्ये. परत एक क्वेश्चन. शाहू महाराजांचा जन्मदिन जयंती आपल्याला माहिती आहे. यदा कदाचित पुढील प्रश्न जर शाहू महाराजांचा समाजसुधारक असेल किंवा इव्हन तुम्हाला करंट अफेअर्सशी रिलेटेड दिनविशेष मध्ये या घटकात विचारला जाऊ शकतो. तर 6 मे हा दिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीने काय म्हणून पाळला जातो? माहिती असेल तर आन्सर द्या, नाहीतर लगेच मागे जाऊन गुगलला सर्च करून आन्सर मेन्शन करून स्मार्ट वर्क करू नका. ओके, प्रामाणिकपणे सांगा माहिती असेल तर. आता ऑनलाईन विद्यार्थी लगेच गेलं सांगितलं चटकन अरे वा म्हणजे मी बरोबर सांगितलं असं नको करायला. ऑनेस्टली सांगा माहिती असेल तर. 6 मे हा दिवस काय म्हणून पाळला जातो? शाहू महाराजांची पुण्यतिथी. यस, एनीबडी नोज? यस, संजय, आशिष, स्वप्नील सांगा. चंद्रमणी, प्रदीप, वैभव.
तर 6 मे हा दिवस जो आहे तर तो कृतज्ञता दिन, ज्या पद्धतीने आपल्याला दिसतं शाहू महाराजांचं कार्य आणि जे समाजाप्रती तळमळ आणि त्यानंतर समाज सुधारण्यासाठी सर्व घटकातून सर्व वर्गातून लोकांनी एकत्र येऊन शिक्षण घ्यावं, त्या माध्यमातून आपला विकास साधावा, यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्वार्थी वृत्ती न ठेवता मोठ्या मोकळ्या मनाने म्हणून आपण सर्वांसाठी सर्वांनी एकत्र येऊन शिक्षण घ्यावं यासाठी त्यांनी आपल्या संस्थानामध्ये विविध कायद्याच्या माध्यमातून असेल, समाज सुधारण्याच्या माध्यमातून एक वेगळी दिशा समाजाला देण्याचं काम केलं होतं. हे कृतज्ञता म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांची पुण्यतिथी कृतज्ञता म्हणजे दिन म्हणून त्या ठिकाणी पाळला जातो 6 मे 1922. ओके, तर एक महत्वाचे समाज सुधारक शाहू महाराज. तर पुन्हा एकदा मी क्वेश्चन जे आहेत PYQ, तर आज आणखी एक समाज सुधारक आहेत ते देखील आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि एकत्र मग पुढे आपल्याला क्वेश्चन पाहायचे. ठीक आहे, एक एक समाज सुधारकापेक्षा मग ते एकत्रित आपण क्वेश्चन घेऊ. एक 7-8 क्वेश्चन आजच्या भागात दिसतील PYQ आणि यस, यानंतर आपण नेक्स्ट समाज सुधारक पुढे जाणून घेऊया त्यांच्याविषयीची माहिती. चल लगेच स्टार्ट करू. आणि त्यानंतर मग प्रश्न पण असणार आहेत. चला, तर पुढील समाजसुधारक ते म्हणजेच लोकहितवादी, ज्यांचं नाव गोपाळ हरी देशमुख. ओके, 1823 ते 1892 हा त्यांचा कालावधी. यामध्ये पहा, लोकहितवादी लगेच एका शब्दाने त्यांची जी ओळख आहे ती आधी आपण क्लिअर म्हणजे समजून घेऊन पुढे जाऊया. तर गोपाळ हरी देशमुख त्यांचं मूळ आडनाव त्यांचं सिद्धेय हे होतं. आणि लोकहितवादी हे नाव कसं काय पडलं तर लक्षात घ्या, लोकांचे जे समस्या आहेत, खऱ्या अर्थाने लोकांची जी काही समस्या आहे, किंवा आता आपण पाहतो की एखाद्याबद्दलची आपल्याला तळमळ वाटते आणि अरे बापरे याची फारच परिस्थिती बिघडलेली आहे आणि याची सुधारणा कशी होईल, किंवा समाजामध्ये काही ज्या प्रथा वगैरे होत्या जसं की हुंडा पद्धती असेल, त्यानंतर बालविवाह मोठ्या प्रमाणात व्हायचे, याबद्दल काहीतरी सुधारणा होणं गरजेचं आहे. आणि त्यातनं त्यांना अगदी पोटतिडकीने म्हणून आपण अगदी मनातनं असं वाटायचं की अरे बाबा हे काहीतरी कुठेतरी बदललं पाहिजे. आणि लोकांचं हे सगळं अवस्था पाहून त्यांना फार असं म्हणजे थोडक्यात इमोशनल फार होऊन जायचे ते, आणि सतत लोकांचा विचार करायचे की या पद्धतीने कशा पद्धतीने त्यात सुधारणा होते. आणि त्यामुळे सतत सारखा लोकांचा सुधारणेचा विचार करीत असल्या कारणाने त्यांना लोकहितवादी या नावानं ओळखलं जातं. मूळ नाव गोपाळ हरी देशमुख. त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आता. तर एक महत्वाचे समाज सुधारक ज्यांच्याविषयीचे प्रश्न परीक्षेत पाहायला मिळतात आपल्याला, आणि त्यांचं एकूणच कार्य जाणून घेत असताना अगदी हुशार व्यक्तिमत्व. आणि सुरुवातीला जर पाहायला गेलं त्यांच्या कारकिर्दीची सुरुवातच म्हणू आपण की म्हणजे जज होते, म्हणजे असिस्टंट जज म्हणून अहमदाबाद या ठिकाणी त्यांनी काम केलं होतं. तर नगर या ठिकाणी त्यांनी जज म्हणून काम केलेलं आहे. वाईला इथे काही काळ जज म्हणून त्यांनी काम केलेलं होतं वाई या ठिकाणी. तर एकूणच ब्रिटिश काळात म्हणजे ब्रिटिशांबद्दल दोन्ही त्यांचे मत होते. एक म्हणजेच ब्रिटिशांचं जे धोरण होतं, पिळवणूक जी होती भारतीयांच्या बद्दल, त्यावरती ते टीका करताना दिसतात. दुसरीकडे ब्रिटिशांबद्दल आणखी त्यांचं मत होतं की ब्रिटिश खऱ्या अर्थाने तर चांगल्या प्रकारचं काम करतायत, त्यांच्याकडनं काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात शिक्षणाच्या माध्यमातून म्हणून थोडक्यात, आणि ते घेऊन त्याचे इम्प्लिमेंटेशन करावं, त्याची अंमलबजावणी करावी आणि त्यातनं आपल्या सुधारणा घडून आणाव्यात, असं एक त्यांचं मत होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी म्हणजे 50-50% असं म्हणू आपण. आणि ज्या पद्धतीने ते आपली पिळवणूक करायची त्यावर मात्र त्यांना काही वेळेला त्यांच्या लेखातून वगैरे त्यांनी म्हणजे बजावून सांगितलेले होते की तुम्ही अशा पद्धतीने वागू शकत नाही, इथून निघून जाणं हे अपेक्षित आहे असे ते म्हणायचे. आणि काही वेळेला सुधारणा करण्याकरिता ब्रिटिश इथं थांबणं गरजेचं आहे आणि या माध्यमातून आपला शैक्षणिक विकास होईल, सामाजिक विकास होईल आणि यातूनच आपण पुढे प्रगती करू, असंही त्यांचं ठामपणे मत होतं. जस्टिस ऑफ पीस राव बहादूर या पदव्यांनी ब्रिटिशांनी त्यांचा सन्मान देखील केला होता. विपुल असं लिखाण त्यांचं होतं. त्यांच्या लिखाणामधून आपल्याला दिसून होतं की समाजाला मगाशी उल्लेख केला होता लोकहितवादी हे जे नाव त्यांना पडलेलं आहे, त्या लोकहितवाद्यांच्या जे नाव पडलं होतं त्यासाठी समाजाला उद्देशून आणि समाजातल्या ज्या काही या बालविवाह असेल, हुंडा पद्धती असेल, या ज्या काही प्रथा जे पद्धती होत्या या सर्व नष्ट झाल्या पाहिजेत, कुठेतरी थांबलं पाहिजे, यासाठी त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी समाजाला उद्देशून शतपत्रे लिहिली होती. 100 पत्र ज्याला आपण म्हणू, तर ते फार प्रचंड पुढे गाजलेली आहेत. आणि त्यामुळे प्रश्न पहायच्यावरती असे दिसतात की कोणी शतपत्रे लिहिली. एक शतपत्र म्हणजे 100 पत्रे, 108 पत्र त्यांनी लिहिली होती. कशामध्ये? प्रभाकर मध्ये. प्रभाकर कोणी स्टार्ट केलं होतं आठवतंय? परत समाज सुधारक, सोपा प्रश्न सांगा, क्लिक होत राहिलं पाहिजे. प्रभाकर मधून
मी त्यावेळेसही मेन्शन केलं होतं त्या समाज सुधारकाचं नाव, ज्यावेळेस प्रभाकरचा उल्लेख झाला होता, ज्या समाज सुधारकांच्या विषयीची माहिती आपण घेत होतो, तर गोपाळ हरी देशमुख यांनी शतपत्रे लिहिली होती त्यांच्या साप्ताहिकातून असं म्हटलं होतं. आठवतंय कोणाला? येस सांगा बरं. हा येस, व्हेरी गुड, अगदी बरोबर, भाऊ महाजन. बरोबर, भाऊ महाजन यांनी प्रभाकर स्टार्ट केलं होतं. या प्रभाकर साप्ताहिकातून त्यांनी समाजाला उद्देशून 100 पत्रे या गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिली होती. तसेच त्यांनी गुजराती बौद्ध म्हणजे गुजरातमध्ये ते जज असताना म्हणजे जज असिस्टंट जज म्हणून काम करायचे अहमदाबाद या ठिकाणी, त्यावेळेस त्यांनी दोन गोष्टी म्हणजे एक हितेच्छू नावाचं एक साप्ताहिक स्टार्ट केलं होतं. हितेच्छू लक्षात ठेवायचं आहे, इंग्रजी आणि गुजरातीमध्ये ते प्रकाशित व्हायचं. 3 साप्ताहिक त्यांचे महत्वाचे आपल्याला लक्षात ठेवायचे रिलेटेड. 3 कोणते? एक हितेच्छू महत्वाचं, गुजराती आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित व्हायचं. त्यानंतर दुसरं ज्ञानप्रसारक, ज्याची सुरुवात जर पाहायला गेली आपल्याला तर केशव त्र्यंबक रानडे, ओके, केटी रानडे यांनी स्टार्ट केलं होतं ज्ञानप्रसारक. ते नंतर पुढं त्यांनी काही काळ त्याचं काम पाहिलेलं आहे. ज्ञानप्रसारकची सुरुवातही म्हणून आपण लोकितवादी आपल्याला दिसतात गोपाळ हरी देशमुख, यावरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. अलीकडे आता जर पेपर पाहिलात मी ग्रुप बीचा पेपर लेटेस्ट 4 जानेवारीच्या रोजी झालेला 2026 मध्ये, त्यामध्ये ज्ञानप्रसारकचा उल्लेख तुम्हाला दिसून येतो, ज्याची सुरुवात आपल्याला इथे दिसून येतो की गोपाळ हरी देशमुख यांनी केली. 3 वृत्तपत्र मोस्टली लक्षात ठेवायचं आहे. एक मगाशी उल्लेख केलेला कुठला नाही, इंदुप्रकाश सॉरी ज्ञानप्रसारक म्हटलं होतं मी, ज्ञानप्रसारक, आणि आता मेन्शन करतो इंदुप्रकाश, आणि पहिलं मेन्शन केलं होतं हितेच्छू त्यांनी स्टार्ट केलेला आहे गुजराती इंग्रजीमध्ये. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ज्यावेळेस ते अहमदाबादला असिस्टंट जज म्हणून कामाला होते. त्यानंतर नेक्स्ट आता परत येतो हितेच्छूच्या नंतर ज्ञानप्रसारक केटी रानडे यांचं स्टार्ट केलेलं आहे त्यांनी. मात्र गोपाळ हरी देशमुख यात महत्वाचं काम त्यांनी केलेलं होतं. त्यांनी त्यांच्या स्थापनेमध्ये नाव दिलं जातं. आणि यानंतर इंदुप्रकाश बद्दल विष्णू शास्त्री पंडित यांनी स्टार्ट केलेलं इंदुप्रकाश मध्ये त्यांनी लिखाण केलं. त्याला सहकार्य मोठ्या प्रमाणात कोणाचं होतं तर लोकितवादी यांचं होतं. तर परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना त्याशी रिलेटेड व्यक्तीचं नाव विचारलं जातं. जसं की आपण पाहतो काही विधानं दिली होती आणि संबंधित समाजसुधारक ओळखा म्हटलं होतं कंबाईन ग्रुप बीच्या परीक्षेत. अलीकडे लेटेस्ट तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं म्हणजे, आणि ज्ञानप्रसारकचा उल्लेख त्या ठिकाणी केला होता, हे लक्षात घ्या. तर ज्ञानप्रसारक, इंदुप्रकाश आणि हितेच्छू हे 3ही लक्षात ठेवायचे आहेत. लोकितवादी हे तर आपल्या लक्षात असतं. त्रैमासिक लोकितवादी या नावाचं त्यांनी या नावानंच त्रैमासिक स्टार्ट केलं होतं. लोकितवादी म्हणलं की गोपाळ हरी देशमुख हे आपल्या लक्षात येतच, त्यामुळे तिथं काही विषय नाहीये. परंतु इंदुप्रकाशशी संबंधित होते, ज्ञानप्रसारकशी संबंधित होते, आणि हितेच्छू हे त्यांचं 3 असे साप्ताहिक आपल्याला पाहायला मिळतात वर्तमानपत्र, ज्यात त्यांनी महत्वाचा त्यांचा रोल दिसून येतो. त्यानंतर मगाशी नाव मी मेन्शन करता राहिलं होतं ते म्हणजेच गुजराती बौद्धिक सभा असं म्हणून त्यांनी काही बुद्धिजीवी लोकांकरिता म्हणून त्यांनी ते स्टार्ट केलं होतं. कोणी? गोपाळ हरी देशमुख यांनी. गुजराती बौद्धिक सभेची स्थापना कोणी केलेली आहे? गोपाळ हरी देशमुख. लक्षात ठेवा, हा एक क्वेश्चन पुढील काळामध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो. गुजरातमधून कार्य त्यांचं काही काळ तिथे वास्तव्यास असताना त्यांनी हे काम त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं. मग नगर येथे जज म्हणून काम, त्यानंतर जस्टिस ऑफ पीस राव बहादूर या पदवीनं ब्रिटिशांनी त्यांचा सन्मान केलेला होता. हुंडा पद्धती, बालविवाह याला त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. विधवा पुनर्विवाह व्हावेत यासाठी त्यांनी म्हणजे त्यांचे मत त्यांनी मेन्शन केलं होतं समाज सुधारणामध्ये. तसेच शतपत्रे समाजाला उद्देशून समाजाला काही दिशा म्हणजे समाजातील काही ज्या जुन्या म्हणजे जसं की आता मगाशी उल्लेख केला हुंडा पद्धती मोठ्या प्रमाणात त्या होती, त्याला खूप मोठा विरोध त्यांनी दर्शवला होता. अशी काही गोष्टी होती की त्यांना उद्देशून लोकितवादी यांनी गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर मध्ये भाऊ महाजनांच्या त्यांचं मूळ नाव काय गोविंद विठ्ठल कुंटे यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे त्यांनी समाजाला उद्देशून लिहिलेली होती. यानंतर गोपाळ हरी देशमुख यांचं थोडक्यात आपण लिखाण आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्ये त्यांनी जवळपास 36 एक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. तर 36 ग्रंथांमधून काही ठराविक ग्रंथांची नावे आपल्याला लक्षात असणं आवश्यक. त्यात जर पाहायला गेलं प्रामुख्याने सर्वात महत्वाचा ग्रंथ म्हणून आपण लक्ष्मीज्ञान, काय महत्वाचंच मी इथे मेन्शन करतोय, लक्ष्मीज्ञान. त्यानंतर हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे हा एक महत्वाचा ग्रंथ आहे त्यांचा. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, पानिपत, इंग्लंडचा इतिहास यावर्षी म्हणजे या विषयावरती उदयपूरचा इतिहास, लंकेचा इतिहास यावरती लिखाण आपल्याला या ठिकाणी लोकितवादी गोपाळ हरी देशमुख यांचं दिसून येतं. तसे एक एकूण कार्य त्यांचं थोडक्यात समाजासाठी जे काही योगदान दिलेलं आहे थोडक्यात आपण परत एकदा पॉईंटच्या स्वरूपात जाणून घेऊ. क्लिअर? तर लोकितवादी नेक्स्ट समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल. येस, बहिष्कृत भारत मध्ये देखील अगदी बरोबर अरुण पाटील यांनी एक महत्वाचा पॉइंट मी इथे मेन्शन केलेला आहे.
पुन्हा एकदा शतपत्रे इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी ते लिहिलेली होती, 108 पत्र जी होती. तर आंबेडकरांनी आपल्या बहिष्कृत भारतमधून पुन्हा एकदा पुनर्प्रकाशित देखील केलेले आहेत. हे देखील महत्वाचं पॉईंट असेल. ठीक आहे, बहिष्कृत भारत मध्ये यस अरुण पाटील यांनी ते मेन्शन केलेलं होतं. क्लिअर. चला जाणून घेऊया पीपीटीच्या स्वरूपात पुन्हा एकदा काही महत्वाचे पॉइंट्स यांच्याविषयीचे. गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी. 18 फेब्रुवारी 1823 कुठे, ठिकाण पुणे या ठिकाणी त्यांचा जन्म. पुन्हा एकदा जन्मावरती परत एकदा मी येतो इथे. असे काही क्वेश्चन परीक्षेत नसणार आहेत आता येणाऱ्या काळामध्ये, परंतु एखादा आलाच तर सोपा असतो, परंतु त्याकडे आपण दुर्लक्ष केल्याच्यामुळे आपल्याला त्याचं उत्तर मिळत नाही. म्हणजे पहा, खालीलपैकी कोण चुकीची जोडी निवडा असा प्रश्न असेल आणि मग समाजसुधारक त्यांचं जन्म ठिकाण असं दिलं जाऊ शकतं. किंवा मग महाराष्ट्रात कोणत्या समाजसुधारकाचा जन्म झालेला आहे असा प्रश्न असेल आणि मग काही जणांची नावे असतील. त्यावेळेस गुजरात म्हणजे काही जणांचा जन्म जे आहे आताचं महाराष्ट्र जे इन्क्लूड करून जर विचारलं गेलं तर काही जणांचं त्यावेळेस महाराष्ट्र गुजरात मुंबई राज्य असं कन्सिडर करून महाराष्ट्र गुजरात एकत्रच गणलं जायचं. मात्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नंतर 1960 ला महाराष्ट्राची स्थापना झाल्याच्या नंतर मग गुजरात एक वेगळं राज्य अस्तित्वात येतं. परंतु त्या राज्यात त्या ठिकाणी काही व्यक्तींचा जन्म झाला असल्यामुळे त्यालाही वेगळ्या प्रकारे कन्सिडर करता येतं आपल्याला. म्हणून तिथं आपलं लक्षात ठेवायचं. जसं की आता नवसारीमध्ये दादाभाई नौरोजी यांचा जन्म वगैरे आपण पाहतो. ठीक आहे, तर या पद्धतीनं त्यामुळे मग ते लक्षात ठेवायचं ठिकाण स्पेशली. पुन्हा एकदा तर गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कुठे, पुणे या ठिकाणचा आहे. किंवा महाराष्ट्रातूनच पहा, बऱ्याच समाजसुधारकांचा रत्नागिरीमध्ये जन्म आपण दिसतो आपल्याला. ठीक आहे, रायगड, रत्नागिरी काही समाजसुधारकांच्या बाबतीत पाहिलं म्हणजे कर्वेंचा असेल थोडक्यात. बाकीचे समाजसुधारक आपण जे अभ्यासलेलो आहोत त्यांच्याबद्दलची माहिती. यानंतर मग उपनाव जे होतं, आडनाव त्यांचं सिद्धे होतं. आईचे नाव काशीबाई, वडील हरिपंत. बेसिक माहिती सुरुवातीला थोडक्यात. जन्म ठिकाणाच्या बाबतीत मात्र दुर्लक्षून चालणार नाही हे सांगण्यासाठीच एवढं मी आता मगाशी मेन्शन केलेलं आहे. यस. यानंतर नेक्स्ट वन 1862 अहमदाबाद या ठिकाणी असिस्टंट जज. तर नगर येथे आधीचं अहमदनगर नाव असल्यामुळे मी ते अहमदनगर काही ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळेल. यानंतर मात्र आपल्याला अहिल्यानगरच पुढे येणार आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे. तिथे जज होते. ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूरने सन्मानित केलेलं आहे. पहा, ज्यावेळेस समाजसुधारकांच्या बाबतीत स्टेटमेंट वाईज क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल तिथे काही 2-3 स्टेटमेंट सोपे असतील. एक स्टेटमेंट मात्र थोडंसं डिफिकल्ट असणार आहे, जे कुठे अभ्यासलेलं वगैरे नाहीये. परंतु एक 2-3 स्टेटमेंटवरनं आपल्याला उत्तर येऊन जातं, त्यामुळे अगदीच गडबडून जाण्याची आवश्यकता नाही. मी तुम्हाला आधी वारंवार सांगितले, कारण काही वेळेला असं होईल की सर आपण जे काही नोट्स अभ्यासलो किंवा तुम्ही जे काही दिले त्यामध्ये तुम्हाला कुठं काही ते दिसलंच नाही पॉईंट. तो दिसला नाही पॉईंट हा नाही पाहायचा आपल्याला. लक्षात घ्या, 4 विधान दिले असतील, 3 पॉईंट दिसत आहेत, 3ला अनुसरून आपण उत्तर देऊ शकतो. ओके, एकामुळे आपण एकदम गडबडायचं नाहीये. काही ठिकाणी तुम्हाला संदर्भ साहित्य त्याचा उल्लेख असेल, कुठं नसेल, तो एक पॉईंट दुर्लक्षित करायचं. कारण त्यांचं तिथं तेच असतं आयोगाचं की असं काहीतरी स्टेटमेंट टाकायचं तिथे आपल्याला थोडंसं अरे बापरे विचार करायला भाग पडतो आणि हे आहे का नाही हे असं आपल्याला वाटतं. पण ठाम राहायचंय, कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास आपला असलाच पाहिजे. बाकीची जी विधानं असणार आहेत त्याला अनुसरून आपण उत्तराकडे वळायचं आपल्याला. सो ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस राव बहादूर या पदव्या दिलेल्या होत्या. 1880 मध्ये मुंबई विधिमंडळाचे ते सदस्य देखील होते. ठीक आहे, 1880 इयर लक्षात नाही ठेवलं चालेल. इथे फक्त मुंबई विधिमंडळाचे सदस्य होते का नव्हते, तर यस होते. त्यानंतर काही काळ कुठल्या संस्थानाचे दिवाण, रतलाम संस्थानाचे दिवाण होते. ठीक आहे, 3 व्यक्तीबद्दल वेगवेगळी माहिती. परत डिफरन्स समजून घेऊया आपण. अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षकाचं काम कोणी केलं, आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ठीक आहे, जावरा संस्थानाचे नवाबाचं काम कोणी केलं, दादुवा पांडुरंग तरखडकर. क्लिअर. रतलाम संस्थानाचे दिवाण कोण, आता गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी, हे लक्षात ठेवा. पुढे मग 1848 या वर्षी लोकहितवादी यांनी कोणाच्या भाऊ महाजन गोविंद विठ्ठल कुंटे यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून समाजाला उद्देशून 100 पत्रे 108 पत्रे त्या ठिकाणी त्यांनी लिहिली होती. शतपत्रातून राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या विविध विषयांवरती समाजास त्यांनी पत्र लिहिलेली होती. लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. ठीक आहे, हे देखील असेल, स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते ते म्हणजे खालीलपैकी समाजसुधारक. परत एकदा त्याकडे लक्ष वेधायचं आपल्याला. असे काही स्टेटमेंट असतील, स्त्री सुधारण्याचे पुरस्कर्ते म्हटलं की लक्षात घ्या. यानंतर नेक्स्ट, लोकहितवादी यांनी अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व या अनिष्ट प्रथांवरती कडाडून टीका देखील केलेली आहे. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणेचा आग्रह धरल्यामुळे त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक. परत एकदा पॉइंट पहा, काही डिफिकल्ट टास्क म्हणून आपल्याकरिता लक्षात ठेवण्यासाठीचे हा एक सर्वांगीण सुधारणेचे आद्य प्रवर्तक.
बरोबर, काही स्टेटमेंट दिलेले आहेत, हा एक म्हणजे लक्षात राहू शकत नाही जास्त म्हणून. तसेच लोकितवादी हे म्हणजे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते, सर्वांग सुंदर आद्यप्रवर्तक म्हटले जाते किंवा आद्यप्रवर्तक, हे असे काही स्टेटमेंट आले तर संबंधित समाजसुधारक गोपाळ हरी देशमुख, लक्षात ठेवा. तसेच भारतातील जाती व्यवस्थेवरती त्यांनी कडाडून टीका देखील केलेली होती. पुढील पॉइंट्स यानंतर गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयीचे. ज्ञान हीच शक्ती, शहाणपणाचे अंती सर्व आहे, या शब्दात त्यांनी शिक्षणाविषयक विचार त्यांनी मांडलेले होते. भारतीयांनी विलायतेत शिष्टमंडळ पाठवावे व भारतासाठी पार्लमेंट मागून घ्यावे असे त्यांनी सुचवलं होतं. आणि त्यांच्या मुलाला त्यांनी, गोपाळ हरी देशमुख यांनी त्यांच्या मुलाला विदेशात शिक्षणाकरिता देखील पाठवलं होतं. पहिल्या आधीच्या काळामध्ये विदेशात जाणं म्हणजे काहीतरी पाप करणं हे असं होतं, आणि आज विदेशात जाणं म्हणजे एक अभिमानास्पद म्हणून आपण हे करतोय, बरोबर. तर ज्यावेळेस त्यांच्या मुलाला विदेशात शिक्षणाकरिता त्यांनी पाठवलं आणि परत आल्याच्या नंतर मात्र समाजातून त्यांना त्या ठिकाणी वाईट टाकण्याचं काम देखील काही काळ केलं होतं. आणि अगदी म्हणजे समाजापासून वेगळं तुम्ही राहायचंय, समाजात यायचं नाही, अशा पद्धतीने त्यांच्याकडे निग्लेक्ट लोकांनी केलेला आहे, लक्षात घ्या. लोकहिताचा सतत विचार करत असल्यामुळेच गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी, कशामुळे, लोकांचा सतत विचार, त्यामुळे लोकहितवादी. आणि महाराष्ट्र ग्रंथालय चळवळ सर्वप्रथम पहिल्यांदा कोणी स्टार्ट केलं असेल तर महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ लोकहितवादी यांनीच, म्हणजे गोपाळ हरी देशमुख. मग ग्रंथ शॉर्ट मध्ये पण महत्वाचे काही पॉइंट्स आहेत, आणि मगाशी ते तुम्हाला वृत्तपत्र, ग्रंथाच्या आधी मी थोडस एक मागे येतो, इथे जागा पण आहे, ठीक आहे, या ठिकाणी आपण मेन्शन करूया. नंतर नेक्स्ट पॉइंट जो ग्रंथाचा घेऊ, हे लक्षात ठेवा. जे मी इथे मेन्शन करतोय आता की इथे मगाशी उल्लेख केला होता, आता पीपीटी मध्ये तो नाहीये म्हणून मी लिहितोय, लक्षात ठेवायचं आपल्याला. इंदू प्रकाश, ज्ञानप्रसारक आणि तिसरं काय नाव म्हटलं होतं मी, हितेच्छू, हे गुजराती आणि इंग्रजीतून होतं. ओके, काय पॉइंट हा, संबंधित वर्तमानपत्र, यावरती क्वेश्चन नक्कीच असणार आहे गोपाळ हरी देशमुख किंवा यांच्याविषयीचा, ठीक आहे, महत्वाचे. इंदू प्रकाश, प्रसारक आणि हितेच्छू, ठीक आहे, 1 2 3 तिन्ही लक्षात ठेवा, तिन्ही महत्वाचे असेल, इम्पॉर्टंट पॉइंट असेल हा. आणि त्याचबरोबर लोकहितवादी हे त्रैमासिक त्यांनी स्टार्ट केलं होतं, लोकहितवादी त्रैमासिक स्टार्ट केलेलं आहे. लोकहितवादी नाव असल्यामुळे ते लक्षात येऊन जाईल आपल्या, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, ते सोपं असणार आहे. परंतु इंदू प्रकाश, ज्ञानप्रकाश, हितेच्छू, कदाचित पहा एक क्वेश्चन घेऊ लगेच आपण इथे, तुमच्या लक्षात येऊन जाईल. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेले वृत्तपत्र ओळखा. क्लिअर, तुमच्या समोर 3 इथे असणार आहेत, हेच एक दुसरं कुठलं तरी एक वेगळ्या व्यक्तीचं असणार आहे, ठीक आहे. समजा प्रभाकरचे संबंधित होते, म्हणजे त्यात लिखाण केलं होतं. समजा की वेगळ्या धाटणीचं जर म्हटलं आपण त्या ठिकाणी, तर ठीक आहे, दर्पणचा उल्लेख करू, सोपा आहे म्हणा, परंतु तुम्हाला आणखी वेगळा कुठलं तरी वर्तमानपत्र देतील तिथे. दर्पण आपल्याला माहित आहे, बाळशास्त्री जांभेकर, मग ते उत्तर आपलं असणार आहे. संबंधित नसलेलं वर्तमानपत्र इंदू प्रकाशशी संबंधित आहेत, ज्ञानप्रसारक आहे आणि हितेच्छू देखील आहेत. महत्वाचे साप्ताहिक, त्या ठिकाणी त्यांनी स्टार्ट करणं त्यांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभलं होतं. हितेच्छू तर त्यांचं होतच, त्यांनी इंग्रजी आणि गुजरातीमध्ये अहमदाबाद या ठिकाणी असताना ते स्टार्ट केलं होतं. क्लिअर, हा एक महत्वाचा पॉईंट जो मगाशी मेन्शन करायचा होता तो इथे आता केलेला आहे, लक्षात ठेवा. मग पुढं ग्रंथ, यामध्ये लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था, हे काही राजकीय व आर्थिक ग्रंथ. तसेच हिंदुस्थानचा इतिहास, लंका, पानिपत, गुजरात, उदयपूरचा इतिहास, हे काही ऐतिहासिक ग्रंथ. आणि काही चरित्रात्मक ग्रंथ, पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती, हे चरित्रात्मक ग्रंथ. पहा क्वेश्चन कसा क्रिएट होतो, त्यांच्याबद्दलचा कुठल्याच ग्रंथाचा उल्लेख केला नाही, लक्षात घ्या. राजकीय, आर्थिक तसेच ऐतिहासिक आणि चरित्रात्मक ग्रंथांचं लिखाण केलं. पहा, आलं का लक्षात, म्हणजे आयोगाच्या लेवलला जाऊन थोडस विचार करण्याचा प्रयत्न आपला आहे, ते लक्षात घ्या. त्यांच्याबद्दलचे स्टेटमेंट आहेत 2-3, ठीक आहे. तुम्हाला एक माहिती असेल, दुसरं कन्फ्युजन असेल, आणि तिसरं असा एक स्टेटमेंट दिलाय. समजा काय उल्लेख होता क्वेश्चन मध्ये, आत्ताच्या म्हणजे स्टेटमेंट मध्ये, हे महत्वाचं असेल, लक्षात घ्या. इथे मी राऊंड करतो, थोडस समजून घेऊ, खूप महत्वाचा पॉइंट असेल. राजकीय व आर्थिक तसेच ऐतिहासिक आणि
चरित्रात्मक ग्रंथाचं लिखाण केलं. ज्यांनी केलं ते समाजसुधारक ओळख. मग असं आपल्याला, आपण इथं वाचलेलं आहे, अभ्यासलेलं आहे, परंतु त्या क्वेश्चनचं उत्तर जर चुकत असेल या पॉईंटवर आपलं, तर मग आपल्याला कुठपर्यंत विचार करायचा, क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो यासाठी रेडी राहायचं आपल्याला. तर पहा, क्लिअर. एखाद्या समाजसुधारकाचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीने त्याने करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील आपल्याला तो अभ्यासात असताना समजावून घेणं आवश्यक. त्यांच्या कार्याच्या माध्यमातून हा भाग मात्र जास्त महत्वाचा असेल मित्रांनो, हे लक्षात घ्या. हे खूप महत्वाचं आहे, खूपच महत्वाचं आहे. मी सारखं महत्वाचं म्हणतोय, परंतु हे अगदीच खरंच महत्वाचं आहे. असं स्टेटमेंट आलं तर गडबडायला नको. ऐतिहासिक किंवा चारित्रात्मक ग्रंथाचे लिखाण केलंय, त्यात डिवायडेशन करूनही पाहू शकता. तर लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था, हे राजकीय आर्थिक ग्रंथ त्यांचे पाहायला मिळत आहेत. तर हिंदुस्थानचा इतिहास, लंका, पानिपत, गुजरात, उदयपूरचा इतिहास हे ऐतिहासिक ग्रंथ नावावरून लक्षात येतं. ऐतिहासिक ग्रंथ आणि चरित्रात्मक या व्यक्तींच्या जीवनावरती काही ग्रंथ लिहिली होती, पृथ्वीराज चव्हाण आणि स्वामी दयानंद सरस्वती यांच्यावर. ओके, आलं लक्षात. या पद्धतीने त्यांचे काही महत्वाचे ग्रंथ, जवळपास 36 ग्रंथ आहेत, परंतु महत्वाचे या आपल्याकडे परीक्षेमध्ये मोस्टली विचारलं जाणार नाही. जे इम्पॉर्टंट असतील ते इथे आपण मेन्शन केलेले आहेतच, त्यामुळे याचा लक्षात ठेवा. यापैकी जरी उल्लेख जरी केला कोणकोणते ग्रंथ लिहिलेत, यातनं काही ना काही तुम्हाला तिथे ते पर्यायामध्ये असणारच आहे. ठीक आहे, निश्चितपणे हे असेल तिथे आणि व्यवस्थित ते नोट करायचं आहे. चला, क्लिअर. ओके, मग शेवटचा पॉइंट असेल मे बी यानंतर. हा, तर लोकहितवादी हे त्यांचं मासिक होतं 1882 मध्ये, आणि काही काळ ते आर्य समाजाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. ओके, मासिक 1882, कुठलं, लोकहितवादी या नावाचं मासिक आपल्याला दिसतं. आणि कधी ते 1882, क्लिअर. आणि आर्य समाजाचे अध्यक्ष होते का, तर यस, काही काळ आर्य समाजाचे अध्यक्ष म्हणून देखील त्याने काम पाहिलेलं आहे. चला, तर एवढी माहिती सफिशियंट त्यांच्याविषयीची. आणि लगेच मी आता आजच्या भागाच्या प्रश्नाकडे येतो. ठीक आहे, तर काही क्वेश्चन मागील वर्षाच्या जे या 2 समाजसुधारक महत्वाचे जे आपण आता अभ्यासलेलो आहोत त्यावरती विचारले गेलेले आयोगाच्या वतीने, ते काही नेहमीप्रमाणेच PYQ सिरीज आपण पाहूया. सराव प्रश्न तर अनेक तुम्हाला पाहायला मिळतील लेक्चरमध्ये काही, आणि परत तुम्हाला मी सांगितलेलं आहे समाजसुधारकावरती आपण जे काही टेस्ट सिरीज घेणार आहोत त्यातून तुमचा अधिकाधिक सराव होईल. ज्यावेळेस तुमच्याकडे नोट्स येतील, तुम्हाला वाचायला टाइम असेल, त्यानंतर मग ते टेस्ट असेल. 20-25 प्रश्नांचं आपण सेपरेटली टेस्ट घेऊया त्याची. चालेल, क्लिअर. करायचं कंटिन्यू पुढं. तर क्वेश्चन कडे तर वळू डिरेक्टली. सर्वांनीच आता उत्तर देण्यासाठी प्रयत्नशील राहायचं. इथे प्रत्येकाने आन्सर मेन्शन करा. 4-5 जणांनीच नाहीये, जे विद्यार्थी जेवढे आहेत लाईव्ह, बरेच जण लाईव्ह आहेत, त्यांनी उत्तरे द्यायची आहेत. पहा, सो पहिला प्रश्न जो कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या 2019च्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता, तो म्हणजे शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले. ओके, व्यक्तीचं नाव आपलं लक्षात ठेवायचं. बाकी बऱ्याच व्यक्तींचं नाव आलेलं होतं, आपण घेतलेलं होतं, आठवते का पहा. पर्याय क्रमांक मेन्शन करा जे लाईव्ह विद्यार्थी आहेत, ऑनलाईन आहेत. सदाशिवराव भाऊ बोकील, सदाशिवराव भाऊसाहेब, सदाशिवराव बेनाडेकर, सदाशिवराव आठवले. हे असं दिलंय नाव की इथं मात्र एक नाव आहे, यस माहिती आहे, पुढचं काय ते ओळखा, असं त्यांचं म्हणणं आहे. सांगा काय असेल उत्तर. आठवते योगेश? ओके, चला ऑनलाईन विद्यार्थी पटापट आन्सर मेन्शन करा. चला, फक्त पर्याय क्रमांक मेन्शन करायचा आहे, पर्याय क्रमांक. यस, इकडे पण ऍपमध्ये विद्यार्थी सांगा काय असेल आन्सर. यस, स्वप्नील काय म्हणताय, प्रदीप. तर एक मराठा व्यक्ती म्हणून आपण नाव मेन्शन केलं होतं, सदाशिव पाटील बेनाडेकर. बरोबर, सदाशिव बेनाडेकर. पर्याय क्रमांक 3, यस. प्रदीप मंगेश, व्हेरी गुड, अगदी बरोबर. रोहिणी, त्र्यंबक, यस. आशिष, व्हेरी गुड. चला, तर योगेश तुमचे उत्तर अगदी बरोबर, तुम्ही पर्याय क्रमांक 3 म्हटलं होतं. सो पर्याय क्रमांक 3. ओके, शंकराचार्य म्हणून कोणाला नेमलं, सदाशिवराव बेनाडेकर यांना नेमलेलं होतं. यानंतर नेक्स्ट, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी काढलेले पहिले वसतिगृह, मिस क्लार्क बोर्डिंग, मुस्लिम बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंग, मराठा बोर्डिंग. मी पॉइंट पण मेन्शन केला होता पहा, तुम्हाला विचारलं गेलं तरी PYQ मध्ये क्वेश्चन आलायच तो 12 STI मध्ये. जरी तुम्हाला एकाच वसतिगृहाचं स्टार्ट कुठं असेल किंवा स्टार्ट केलं होतं व त्याबद्दल असेल, बाकीच्या बद्दलची इयर माहिती नसलं तरी चालेल, काही गरज नाही, जरी आपण ते मेन्शन केलं असलं तरी. मात्र क्वेश्चन तसाच दिसतो आपल्याला की शाहू महाराज यांनी कोणतं वसतिगृह पहिल्यांदा स्टार्ट केलेलं आहे, सांगा. यस, स्वप्नील, योगेश
कोणतं पहिलं कोणतं? शाहू महाराजांनी जी वसतिगृह स्थापन केली त्याबद्दलची आपण माहिती घेतलेली मगाशी. यस, 1 नंबर. ओके, ऑनलाईन. चला सांगा. स्वप्नील, पायल, व्हेरी गुड. रोहिणी, त्र्यंबक, यस करेक्ट. सो पर्याय क्रमांक 4 मराठा बोर्डिंग मेन्शन केलं होतं पहा मी सुरुवातीला 1901 मध्ये पहिल्यांदा. कोणतं? विक्टोरिया मराठा बोर्डिंग असं आपण नाव मेन्शन केलेलं होतं. तर मराठा बोर्डिंग हे पहिलं वसतिगृह त्यांनी स्टार्ट केलं. कोणते पहिले वसतिगृह कोणतं काढलेलं आहे? तर मराठा बोर्डिंग हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट वन, सोपा प्रश्न पुन्हा एकदा म्हणू आपण. विद्यापीठाने कोणते आहे, इथे रिकामी जागा आहे समजा, ते एक राहून गेलं, इथे काहीतरी करेक्शन दिसते. आणखी एक पुढे पाहू. कोणत्या विद्यापीठाने शाहू महाराजांना सन्मान त्यांच्या शिक्षण व कृषी क्षेत्रातील कार्यासाठी आजीवन सभासदत्व व डॉक्टर ऑफ लॉज LLD ही पदवी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे? एसटी 2013. कोलंबिया, केम्ब्रिज, मुंबई, पुणे. येस योगेश. ओके, यार द नेक्स्ट क्वेश्चन आणि लगेच फास्ट आन्सर. स्वप्नील, व्हेरी गुड. यस, स्वप्नील यांचं उत्तर लगेच आलेलं आहे. आणि यानंतर नेक्स्ट वन रोहिणी, पायल, यस करेक्ट, अगदी बरोबर. प्रदीप, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 2 आशिष, मंगेश, राईट, अगदी करेक्ट. तर सोपा प्रश्न होता केम्ब्रिज. ठीक आहे, केम्ब्रिज विद्यापीठाने आपण ते नोट्स मध्ये पण घेतलेलं होतं. केम्ब्रिज या विद्यापीठाने त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केलेला होता. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी डॉक्टर BR आंबेडकरांना कशासाठी मदत केली होती? PSIच्या 2019च्या परीक्षेत दिसतो तो आपल्याला. हरिजन बंधूच्या प्रकाशनासाठी, स्वराज्यांच्या प्रकाशनासाठी, मूकनायकच्या प्रकाशनासाठी का बहिष्कृत भारतच्या प्रकाशनासाठी? सर्वप्रथम पहिल्यांदा जी मदत आपण पाहतो, ठीक आहे, कशाच्या प्रकाशनाकरिता? प्रश्न क्रमांक 4 सांगा काय असेल आन्सर? किती? ओके, चालेल. तर अगदी बरोबर. यस, योगेश यांचं उत्तर करेक्ट. स्वप्नील, रोहिणी, आशिष, अगदी बरोबर. 2019 या वर्षीचा क्वेश्चन होता. प्रदीप, व्हेरी गुड, करेक्ट. मूकनायकच्या प्रकाशनासाठी त्यांनी 2500 रुपयांचं सहकार्य केलेलं होतं, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, यस, 3 पर्याय अगदी बरोबर. यस पाहिलं, अगदी करेक्ट. पर्याय क्रमांक 3 मूकनायकाच्या प्रकाशनासाठी. क्लिअर. पहा प्रश्न कसे होते, एकदम सिंपल आहेत असं दिसतंय आपल्याला. आता मात्र पहा अलीकडचा क्वेश्चन, लेटेस्ट मग तुम्हाला उल्लेख पण केला होता पहा मी, ते क्रम वगैरे विचारतात वगैरे असं काहीतरी सांगितलं होतं. तर किंवा मग कोणती विधाने वगैरे बरोबर आहेत. प्रश्न पहा कसे विचारतात, त्यानुसार आपण प्रत्येक समाजसुधारक अभ्यासण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा ते नोट करत असताना कशा पद्धतीने आपल्याला काय भाग लक्षात ठेवायचा आहे. अलीकडे लेटेस्ट 2026 मध्ये जो पेपर झालेला आहे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा, तर ग्रुप बी मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता. पहा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ABCD विधान. पहा, सक्तीचा व मोफत शिक्षणाचा कायदा त्यांनी केला. बी विधान, विविध कला व कलाकारांना आश्रय दिला. सी विधान, विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला. डी विधान, कोल्हापुरात व्यापारासाठी शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली. एक थोडस गडबड आहे इथे, अशी गडबड असणारच आहे पुढील काळात, त्याचंही मी ते एक्सप्लेनेशन देतो. मात्र आपल्या माहितीच्या अनुसार या ठिकाणी आपण या प्रश्नांचं उत्तर इझिली देऊ शकतो. ते कसं आपण जाणून घेऊ, आधी तुम्ही सांगा. येस योगेश. ABD. ओके, ABD. ओके, नेक्स्ट बाकीच्यांचा आन्सर बघूया आपण. ओके, तुम्ही सोडवला असेल तर तुम्हाला उत्तर माहिती असेल, जर सोडवला नसेल तर
मग थोडंसं गडबडणार किंवा मग सोडवलं नसला आणि इथे जर उत्तर तुम्ही दिला तर मग तुम्ही अगदी योग्य विचार केलाय आणि त्या पद्धतीनेच आपली अभ्यासाची दिशा असणं गरजेचं आहे. तर सर्वांचं अभिनंदन असं म्हणेन मी. स्वप्नील, आशिष, त्र्यंबक, प्रदीप, रोहिणी, व्हेरी गुड, अगदी बरोबर. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, 4, पर्याय क्रमांक 4. आता पहा, इथे आपण माहिती कोणती दिली नव्हती, ही आपल्या नोट्समध्ये कलाकारांना त्यांनी आश्रय दिला. आता मगाशी शाहू महाराजांच्या बद्दल माहिती आता बऱ्याचशा आहे. शाहू महाराज पण आपल्या एका सेशनमध्ये कम्प्लीट होतील असं नाही, त्यांचं एवढं कार्य लाख मोलाचं मोठं आहे. 2-4 तास तरी लागतील अगदी सर्व डिटेल बारकाईने एक्सप्लेन करत गेलो तर. परंतु काही भाग जो असणार आहे तो अशा प्रकारे तो मिस होणार आहे. म्हणजे सेशनमध्ये म्हणा किंवा तुमच्या अभ्यासक्रमात म्हणा किंवा कुठल्या त्या पुस्तकात ते नसेलच. 2-3 पुस्तक चालल्याच्या नंतर मग कुठल्या ते 4थ्या-5व्या पुस्तकात असणार आहे. मग समाज सुधारकासाठी 4-5 पुस्तकं अभ्यासणं योग्य आहे का? आणि ते आपल्याला तेवढा वेळ पण नसणार आहे आणि आपण तेवढा अभ्यासू शकणार पण नाही. त्यासाठी बराच वेळ आणि आपलं म्हणजे टाइम खर्च होईल आणि बाकीच्या विषयांवरला वेळ देणं होणार नाही. तर पहा, आता माझं काय म्हणणं म्हणजे आपण ह्या अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला प्रश्न परीक्षेत दिसतील. तर इथे याचा उल्लेख केलेला नाही, परंतु मोफत सक्तीचं शिक्षणाचा कायदा याचा उल्लेख केला होता. विधवा पुनर्विवाहाचा मेन्शन केलेला आहे. शाहू पुरी गुळाची बाजारपेठ मेन्शन केलेला आहे. तर पहा, मग ACD जरी विचार केला तुम्ही तर पर्याय तुम्हाला ACD दिसतंय का? दिसत नाहीये. ACD नाहीये. हे 3 तर तुम्हाला माहिती असणं आवश्यकच आहे, कारण तुम्ही ते अभ्यासलेलं असणार आहे ज्यावेळेस तुम्ही त्याचं रिव्हिजन कराल. इथे तुम्हाला पण प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होईल, अरे बाबा केलंय का नाही. ACD तर कन्फर्म आहे, हे आपल्याला शोर असेल. ACD पर्यायामध्ये दिसत नाहीये, म्हणजे हे पण केलेलं असणारच आहे. सो ABCD हे तुमचा आन्सर असणार. ओके, या पद्धतीने आपल्याला प्रश्नांची उत्तर द्यावायचे आहेत. बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला असे परीक्षेत पाहायला मिळतील. बाकीची माहिती आहे तुमच्याकडे, एखादी दुसरी ते नसणार आहे कदाचित, मात्र त्यांनी आपण गडबडून जायचं नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चनचा आन्सर देऊ शकता. आता इथे जर ACD पर्यायामध्ये असतं ACD तर मात्र थोडीशी गडबड झालेली होऊ शकते आपली. परंतु या धर्तीवरती आपण एक क्वेश्चनचा आन्सर इथे शोधू शकतो. तर ABCD हे उत्तर मात्र इथे बरोबर आहे. क्लिअर. लेटेस्ट क्वेश्चन आणि अलीकडे आता हे थोडेसे जुने क्वेश्चन घेतले, 12चे, 13चे, 19 वगैरे आपण ते पाहिले. मात्र आता जर पाहिलं 2-4 वर्षामध्ये या तर याच पद्धतीनं याच धाटणीचे क्वेश्चन आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे थोडंसं बारकाईने अशा पद्धतीनेच आपल्याला प्रश्नांची रचना पाहायला मिळते, म्हणून तसा अभ्यास करायचा आहे. कुठे तुम्हाला क्रम विचारला जाईल, कुठे त्यांनी काय केलेलं आहे काय केलेलं नाही हे विचारलं जाईल. काही वेळेला काही समाजसुधारकांच्या संदर्भात जोड्या लावायच्या स्वरूपात, म्हणजे एखाद्या समाजसुधारकांची यादी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी केलेले महत्वाचे कार्य असतील, मग त्यांच्या योग्य जोड्या लावा असा हे प्रश्न असणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीने आपल्याला रेडी राहायचं आहे. सो महत्वाचा क्वेश्चन, बेस्ट वन आणि लास्ट, लेटेस्ट म्हणून, लास्ट म्हणण्यापेक्षा लेटेस्ट टेस्ट मधला परीक्षेच्या आयोगाच्या विचारला गेलेला कंबाईनचा आपला तो घेतलेला होता आपण. क्लिअर. चला पुढे जाऊ. आणखी एक क्वेश्चन तुम्हाला तसाच दिसेल. तो एक पॉइंट मगाशी मेन्शन केला नव्हता, परंतु विचार जर केला तर त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. म्हणून आपण आता एक तर 2 समाजसुधारक अभ्यासल्यामुळे याचं उत्तर तुमच्याकडे असणार. लोकनिंदा सहन करून आंधळ्या पांगळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध पाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकाने केली? कंबाईन ग्रुप सी 2019. आनंदीबाई जोशी, अनुताई वाघ, भाऊदाजी लाड, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. आता थोडस वैद्यकीय, पहिला महिला वैद्यकीय डॉक्टर म्हणून या ठिकाणी आपण आनंदीबाई जोशीचा उल्लेख केला जातो, मात्र ते भारतीयांना वैद्यकीय सेवा पुरवलेल्या नाहीयेत. ते वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या किंवा पहिली मेडिकल स्टुडंट म्हणून आपण भारतातून वैद्यकीय पदवी मिळवणारी पहिली महिला तर आनंदीबाई जोशी ह्या होत्या. ठीक आहे, ते पुढे येईल महिला समाज सुधारकामध्ये. मात्र ते सेवा दिले कोणी सुधारकाने केली, जे औषध पाणी देण्याचे वगैरे. आता यावरनं असं होतं की आपल्याला लक्षात येतं, आता अभ्यास समाज सुधारक अभ्यासल्यामुळं कोण असणार आहे तुमच्या लक्षात आलं असेल. इथे आणखी एक दुसरं की मग आपण ते स्टेटमेंटवरती जास्त भर दिला होता. पहा, लोकांच्या विषयी तळमळ, कळवळा, लोकांची सेवा म्हणा किंवा लोकांचा सतत विचार करायचे, या पद्धतीनं आपण असाही विचार करू शकतो. मात्र या पॉइंटचा उल्लेख आपल्या त्या ठिकाणी नोट्समध्ये दिसत नाही, तर या पद्धतीने उत्तर देऊ शकता अथवा हा स्किप करू शकता. ठीक आहे. 2019च्या परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारला गेला होता आणि याचं करेक्ट आन्सर लोकहितवादी, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असणार आहे. ओके, तर यस, स्वप्नील यांचं उत्तर अगदी बरोबर. व्हेरी गुड. रोहिणी, त्र्यंबक करेक्ट आहे. आशिष लोकहितवादी सर्वांनी नोट करायचंय. पर्याय क्रमांक 4. आता समाज सुधारक 2च घेतल्यामुळे PYQ जे पाहतो आपण अभ्यासतो या 2 विषयीचेच आहेत, त्यामुळे एक तर नसणारच आहेत, लक्षात घ्या. आनंदीबाई जोशी असण्याचा संबंधच येत नाही. सो पर्याय क्रमांक 4 मात्र करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे. यानंतर नेक्स्ट वन, पुढील क्वेश्चन.
महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ हे आता सोपं कोणी सुरू केली? महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ PSI 2013 मध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. विठ्ठलरामजी शिंदे, महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ हरी देशमुख. यस, गोपाळ हरी देशमुख तेच असणार. 2 समाजसुधारक. आणि आता महाराष्ट्र ग्रंथालय चळवळ देखील आपण पाहिलं, शेवटी पॉईंट मेन्शन केला होता. महाराष्ट्र ग्रंथालय चळवळ कोणी स्टार्ट केलेली आहे? तर लोकहितवादी यांनीच. अगदी बरोबर. पुन्हा एकदा आशिष, यस, अरुण पाटील, स्वप्नील, स्वप्नील व्हेरी गुड, बरोबर. रोहिणी, प्रदीप, त्र्यंबक करेक्ट आन्सर असेल. पर्याय क्रमांक 4 स्वप्नील, बरोबर. गोपाळ हरी देशमुख हेच महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळ त्यांनी सुरू केलेली होती. यानंतर लास्ट वन, शेवटचा प्रश्न. तुमचे काही क्वेश्चन असेल तर विचारा. आजचं सेशन थोडंसं आपलं लवकर संपतोय असं म्हणेन मी, बिफोर टाइम आपल्या. पण ठीक आहे, 2 एक समाजसुधारक अभ्यासण्याचा प्रयत्न आपण आज केलेला आहे. नंतर मग आणखी समाजसुधारक घ्यायचे आहेतच, पुढील भागात घेऊ आपण ते. मी एका समाजसुधारकाबद्दल पात्र इंट्रोड्यूस करणार आहे, त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. तर क्वेश्चन आधी घेऊ, आधी नंतर मी सांगेन काय असेल ते. खालील वर्णनावरून समाजसुधारक ओळखा. लेटेस्ट आता ग्रुप सी मध्ये 2 समाजसुधारकावरती प्रश्न दिसतोय. ग्रुप बी मध्ये 2026च्या शाहू महाराजांवरती क्वेश्चन होता. तर इथे आता नेक्स्ट तुम्हाला तर माहिती आहे क्वेश्चन, आता लक्षात आलं असेल उत्तर काय असणार आहे. संबंधित वर्णावरून संबंधित समाजसुधारक ओळखायचे आहेत. कंबाईन ग्रुप सी 2026 मध्ये क्वेश्चन होता. ज्ञानप्रकाश मराठी वृत्तपत्र काढले. सरकारने जस्टिस ऑफ पीस राव बहादूर मगाशी उल्लेख केला होता. त्यांना संगीत विषयाची याचा उल्लेख केलेला नाही, परंतु अ आणि ब वर्ण तुम्ही डिरेक्ट उत्तर शोधू शकता. बरोबर. कोण असेल मग? बाबा पद्मनजी, गोपाळ हरी देशमुख, विष्णुशास्त्री पंडित का वरीलपैकी कोणतेही नाही? यस, नेक्स्ट क्वेश्चन आणि करेक्ट आन्सर पर्याय क्रमांक 2 प्रदीप, व्हेरी गुड. स्वप्नील, रोहिणी, अरुण पाटील, यस. त्र्यंबक, आशिष, करेक्ट. तुमचं काय असेल? 2 नंबर. इथे आता म्हणजे वाव नाहीच म्हणायचं का नाही, दुसरा कोणतं नसेल. सो क्लिअर. संगीत विषयाची आवड मात्र हे आपण मेन्शन केलेलं होतं, त्यांना संगीत विषयाची आवड होती, परंतु ज्ञानप्रकाशचा उल्लेख केलेला आहे त्यांच्याशी रिलेटेड. जस्टिस ऑफ पीस राव बहादूर या पदव्याने सन्मानित आहेत. 2 विधान वाचले, लगेच क्लिक होतं, मग थोडंसं कन्फ्युजन होण्याचं कारण आहे. बाकीच्यांचा काही कोणाचा उल्लेख आता केलेला नाही सध्याला. सो गोपाळ हरी देशमुख हे उत्तर आपलं असेल पर्याय क्रमांक 2. ओके, यस. यानंतर अशा पद्धतीने तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते कमेंटद्वारे कळवा. त्याआधी मी एका समाजसुधारकाबद्दल थोडंसं, वेळ आहेच आपल्याकडे, आज लवकर ते आटपलं असं म्हणू, परंतु न कुठे जाता एका महिला समाजसुधारकाबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि मग पुढील भागात पीपीटीच्या स्वरूपात आपण लगेच स्टार्ट करू. आता महिला समाजसुधारकामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणजे आणखीन काही समाजसुधारक अभ्यासाचे आहेत, म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे, वीरा शिंदे आहेत. त्यानंतर इथे एक लक्षात घ्या, दलित बांधवाची चळवळ जी आहे, तर म्हणजे ते मी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घेणार आहे आपण. ओके, तिथं, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आपल्याला. आता काही प्रामुख्याने 1-2 समाजसुधारक महत्वाचे आणि महत्वाच्या महिला समाजसुधारक ज्यांच्याविषयीचे प्रश्न परीक्षेमध्ये आता पाहायला मिळतील आपल्याला, त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत उद्याच्या भागात. त्याआधी इंट्रोड्यूस करतोय मी एका महिला समाजसुधारकाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ आपण, आणि त्यानंतर मग तुमचे काही क्वेश्चन असतील तर ते विचारू शकता. तर एक महिला समाजसुधारक ज्यांच्याबद्दल इथे आता आपण माहिती घेतोय ते म्हणजेच, मी नाव नंतर मेन्शन करतो, आधी थोडंसं इंट्रोडक्शन. तर पहा, ज्या वेळेस आपण महिलांच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर अगदीच म्हणजे हीन वागणूक ज्यांना मिळत होती त्या काळामध्ये, आणि कुठल्याही प्रकारचं मान सन्मान नाही, वेळोवेळी अपमानित होणं असेल, अथवा शिक्षणापासून तर दूरपर्यंत काही संबंध नसेल, स्वतःचा विकास, व्यक्तिमत्व विकास जे म्हणू आपण, ते जर करून घ्यायचं असेल तर त्यांना कुठेही वाव नसताना, अशा काळामध्ये खऱ्या अर्थानं आई वडिलांचं आपल्या निधन झाल्याच्या नंतर आपल्या भावाला सहकारी बनवून त्या ठिकाणी भारत भ्रमण करीत असताना काही आपल्या भाषणांनी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी वास्तव्यास होते तेथील लोकांना प्रभावित करून त्यांच्याकडनं पंडिता सरस्वती या पदवी त्यांनी सन्मानित करण्यात आलं, किंवा हा बहुमान ज्यांना मिळाला असे थोर समाजसुधारक, महिला समाजसुधारक म्हणजेच पंडिता रमाबाई. ओके, पंडिता रमाबाई एकमेव, पंडिता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एकमेव महिला समाजसुधारक म्हणजेच पंडिता रमाबाई यांच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेतोय. बाकी कुठल्याही महिला समाजसुधारकाला पंडिता वगैरे अशा पदव्या देण्यात आल्या नव्हत्या. त्यांचं एक नॉलेज ज्याने सर्व म्हणजे त्यांना प्रेरणा मिळायची त्यांच्या नॉलेजमुळे, आणि त्यांचं एक प्रभुत्व म्हणून आपण भाषेवरती, आणि त्यांना
प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी त्यांना पंडिता सरस्वती या पदव्या दिल्या गेल्या होत्या. त्यांच्या भावासोबत म्हणजे ते खरं तर त्यांचा जन्म कर्नाटकामधील मंगळूर या ठिकाणी झालेला होता. मात्र कलकत्त्याला ते काही वेळेस स्थायिक होते आणि कलकत्त्यामधूनच त्यांनी आपलं कार्य सुरू करीत असतानाच तिथे म्हणजे आपल्या भाषणाने प्रभावित केलं होतं लोकांना आणि तिथे त्यांना ह्या पदव्या मिळाल्या होत्या. मात्र तिथेच त्यांनी म्हणजे त्या काळामध्ये पहा आणि बंगालमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणात आपण सतीबंदीचा कायदा नुकताच पारित करण्यात आला होता आणि त्यानंतर मग महिला सती जाण्याचा जो प्रकार ज्या राज्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो आणि जिथून खऱ्या अर्थाने या कायद्याची सुरुवात झाली होती त्या राज्यामध्ये ते आपल्याला एका व्यक्तीशी लव्ह मॅरेज करताना दिसत आहेत म्हणून आपण आजच्या भाषेत. खरं तर पंडिता रमाबाई यांनी बिपिन बिहारी दास यांच्याशी शूद्र समाजातील व्यक्तीशी त्या ठिकाणी त्यांचा विवाह होतो. मात्र विवाहानंतर लगेच त्यांच्या पतीचं निधन होतं. आता निधन झाल्याच्या नंतर बाईचं जीवन त्या काळातलं म्हणून आपण खरं तर तिथे त्यांना इथं वास्तव्य करणं फार अवघडीच होणार होतं. परंतु त्यांनी तात्काळ पश्चिम बंगाल कोलकाता हे सर्व सोडलं आणि मग त्यांच्या समाज कार्याची सुरुवात जी आहे ती मात्र आपल्याला महाराष्ट्रातून दिसून येते. मग ते महाराष्ट्रात येतात. महाराष्ट्रात वास्तव्यास आल्याच्या नंतर अनेक माध्यमातून म्हणजे जसं की 1882 ला शिक्षणाच्या संदर्भात एक विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आलं होतं. त्या काळात लॉर्ड रिपन भारताचे व्हाईसराय होते. पुढे आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये येईल सर्व. तर 1882 मध्ये हंटर कमिशन समोर महिलांच्या शिक्षणाविषयी त्यांनी आग्रह धरलेला होता पंडिता रमाबाई यांनी. तसेच या पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म देखील स्वीकारला होता. ख्रिश्चनच्या धर्माचा म्हणजे त्यांचा प्रभाव पडला होता ख्रिस्ती मिशनऱ्यांचा आणि त्या माध्यमातून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि आर्य महिला समाजाची स्थापना 1882 मध्ये त्यांनी केली होती. आर्य महिला समाज असेल, त्यानंतर रमाबाई असोसिएशन बोस्टन शहरातून अमेरिकेतील बोस्टन शहरामधून त्यांनी रमाबाई असोसिएशनची स्थापना केली. पुढे मग शारदा सदनची स्थापना, बातमी सदन, सदानंद सदन, प्रीती सदन हे सर्व स्थापना कशाकरिता, मूळ उद्देश काय, यामध्ये महिलांकरिता ज्या महिलांना असं वाईट टाकलेलं असेल किंवा आता एखादी विधवा असेल त्याच्याकडे कोणी पाहणच नाही किंवा त्यांना घराबाहेर हाकून दिलेले असतील, निराश्रित म्हणून आपण, अशा महिलांना राहण्यासाठी वगैरे त्यांनी या प्रकारच्या एक आधार म्हणून या स्त्रियांसाठी त्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता किंवा त्यांच्या पुढील शिक्षणासाठी याची सुरुवात म्हणून त्या ठिकाणी सर्व म्हणजे महिला समाज सुधारण्याच्या कार्यातून आपल्याला पंडिता रमाबाईंचं कार्य दिसून येतं. तसेच वैद्यकीय सुविधा पुरवण्याकरिता त्यांनी 1884 ते 88 हा जो कालावधी होता, ज्यावेळेस राष्ट्रीय सभेची स्थापना आपल्याला 1885 मध्ये दिसून येते, त्यावेळेस त्यांनी त्या काळामध्ये 1884 ते 88 या दरम्यान लॉर्ड डफरिन नावाचे भारताचे व्हाईसराय होते. ओके, लॉर्ड डफरिन. तर त्यांच्या पत्नी होत्या लेडी डफरिन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या. तर या लेडी डफरिनच्या नावे त्यांनी काही फंड, आर्थिक फंड सुरू केला होता. या माध्यमातून आर्थिक मदत दिली होती कोणाला, काही महिलांसाठी त्यांनी वैद्यकीय मदत त्या ठिकाणी सुरू केलेली होती. कोणाच्या नावे, लेडी डफरिनच्या नावे. लॉर्ड डफरिन हे त्यावेळेसचे भारताचे व्हाईसराय होते. ठीक आहे, त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्याला ही घटना घडली दिसून येते. तसेच पुढं काही विशेष ग्रंथांचं लिखाण देखील पंडिता रमाबाई यांनी केलेलं आहे. त्यापैकी क्वेश्चन देखील परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. महत्वाचे ग्रंथ म्हणजे स्त्री धर्मनीती, त्यापैकी हाय कास्ट हिंदू वुमन, त्यानंतर बायबलचे मराठीत भाषांतर, त्याचबरोबर टेस्टिमनी, नवा करार, हे काही महत्वाचे ग्रंथांची रचना त्यांनी केलेली होती. त्यांना कैसरे हिंद या पदवीने ब्रिटिशांनी सन्मानित देखील केलेलं होतं. तर असे काही थोर महिला समाज सुधारक जे राहिलेले आहेत पंडिता रमाबाई यांच्याविषयी थोडंसं इंट्रोडक्शन, थोडासा वेळ असल्या कारण आपण ते मेन्शन केलेलं आहे मात्र पीपीटीच्या स्वरूपात. आणि त्याचबरोबर इतर काही महिला समाज सुधारक ज्यांच्याविषयीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातील ते सर्व भाग उद्याच्या भागात आपण ते कव्हर करणार आहोत. क्लिअर, पूर्ण भाग जो महिला समाज सुधारकांचा जो असेल, महत्वाच्या महिला समाज सुधारक उद्या ते कम्प्लीट होतील. आणि मग जे एखादं दोन म्हणजे विठ्ठलरामजी शिंदे असतील किंवा आणखी काही समाज सुधारक त्यांच्याबद्दलची माहिती घेऊ आपण. तर एखाद्या 2 सेशनमध्ये आपले समाज सुधारक कम्प्लीट होतील. काही नोट्सच्या माध्यमातून रिवाइज करायचं आणि लवकरच आपण आधुनिक भारताच्या इतिहासाला स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, लक्षात घ्या. महत्वाच्या समाज सुधारकाच्या नंतर आणि मग ते टेस्ट परत होणारच आहे दरम्यानच्या काळात. मात्र आपल्याला आता रेडी राहायचं आहे आधुनिक भारताच्या इतिहासाकरिता. आणि मेन भाग जो आहे स्टार्टिंग ब्रिटिशांचं भारतातील आगमन, इथून आपण ते पुढे स्टार्ट करूच. ठीक आहे, चालेल. तर तुमचे काही क्वेश्चन असतील, आज थोडंसं लवकर आटपलं आपलं असं म्हणू आपण, पण ठीक आहे. महत्वाचे काही समाज सुधारक घेतलेले आहेतच, माहिती घेतली, क्वेश्चन घेतले नेहमीप्रमाणे. सो तुमचे काही क्वेश्चन असतील तर विचारा, अदरवाईज आपण आजच्या भागात इथेच थांबू. येस, ऋषीने मेन्शन केलं होतं मगाशी मी पॉईंट सांगत असताना, शारदा सदन, बातमी सदन, त्यानंतर सदानंद सदन, आर्य महिला समाज, बोस्टनमध्ये रमाबाई असोसिएशन, या सर्व पंडिता रमाबाई यांचं आपल्याला कार्य दिसते या संस्थांच्या माध्यमातून. योगेश काही म्हणणं आहे? बरं आहे, ओके, ठीक, सगळं समजते व्यवस्थित. हा, समजणं. आणि समजणं म्हणजे काय, इतिहासाविषयी आपला असं आहे की म्हणजे
वाचून लक्षात ठेवण्यासारखं आहे, ते काही वेगळ्या प्रकारे संकल्पना वगैरे नाही ती समजावून सांगायचंय. मात्र क्वेश्चन कशा प्रकारे विचारले जात आहेत, काय पद्धतीने कशा पद्धतीने पॉईंट्स लक्षात ठेवायचे, कोणता भाग महत्वाचा आहे आणि काय काय आपण त्या समाजसुधारकात अभ्यासणं गरजेचं आहे, हे मात्र लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला मदत होणार आहे. एवढा भाग बाकीचं तुम्हाला सर्व करायचं आहे. जे काही नोट्स वगैरे असणार आहेत अभ्यासनं त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याकरिता कशा धर्तीवरती प्रश्नांची निर्मिती केली जाते, त्या पद्धतीने अभ्यास कसा असायला पाहिजे, मग सराव प्रश्न सोडत असताना कुठे चुका होत आहेत, हे सर्व आपल्याला टाळून या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे. क्लिअर? या पद्धतीने आपण पुढे जाऊया. चालेल. तर